कर्माला कसं डिफाईन कराल? त्यांचं काय वचन असतं? त्याला तुम्ही असं विचार करा की तो तुमच्या पत्रिकेतला पॉवर प्लांट. हे जाणून घेणं महत्वाचं आहे की तुमच्या पत्रिकेतला तो पॉवर प्लांट किती पॉवरफुल. जे कर्म आहेत माणसाचे, ती ऊर्जा जी तुम्हाला मिळते तुमच्या योगांपासून दशेनुसार, ती तुम्ही कुठल्या कामांमध्ये का, ज्योतिष अंधश्रद्धा आहे का? करेक्ट. आणि ज्योतिष, आम्ही ज्योतिषाला मानत सगळे. ज्योतिषाचं बेस जो आहे तो वेदच आहे. तुम्ही ॲज अ ज्योतिषी तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे की तुम्ही कुठले कर्म करावे. तर बिझनेस स्टार्ट करायच्या अगोदर मी पत्रिका जर पाहिली की कधी मला स्टेप इन करायचंय, तर पत्रिकेमध्ये ते वेळ मला कळेल का की कोणता परफेक्ट टायमिंग असेल? ज्योतिष हे तुमच्या कर्मांचं गुगल मॅप्स. म्हणजे एकादश भाव हा तुमच्या इच्छापूर्तींचा भाव आहे. शनी हे ऐकल्यानंतर लोक घाबरतात की शनीचा पिरियड असेल, 7.5 असेल, महादशा असेल, इव्हन एक मोठी अंतर्दशा असेल, मन खंबीर करा, चंद्रावर लक्ष द्या, तुमच्या मनावर लक्ष द्या. बरोबर. आणि इथे स्पिरिच्युअलिटी तुम्हाला खूप मदत करू शकते. बरोबर आहे. प्रत्येक मंगळवारी तुम्ही हनुमान मंदिरात जा, शनिवारी तुम्ही तिळाचं तेल म्हणजे वाहा. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, रेमेडीज, ह्या कितपत वर्क करतात? मारुतीच्या मंदिरात जा, जरूर जा. आणि जी तुम्हाला मारुतीच्या मंदिरात जी शांती मिळते, ती शांती ती आत्मसात करा. राईट? त्या शांतीला एक्सपिरियन्स करा, त्या शांतीला तुमच्या मनामध्ये जाऊ द्या आणि तुमच्या मनाला शांत करा. मला विचारायचंय, राहू याला नेहमी लोक वाईटच का बोलतात? राहू एक क्रिएटर आहे इल्युजन्स. राईट? राहू मायाजाल क्रिएट करतो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. तर व्हिडिओची सुरुवात पाहून तुम्हाला समजलं असेल की आजचा जो पॉडकास्ट आहे तो ॲस्ट्रॉलॉजीवरती होणार आहे. कारण आजच्या पॉडकास्टचे जे गेस्ट आहेत ते ॲस्ट्रॉलॉजीमध्ये एक्सपर्ट आहेत. त्यांची लाईफ कॉर्पोरेटपासून ॲस्ट्रॉलॉजीवर कशी आली, त्यांच्या लाईफमधला प्रवास कसा होता, चेंजेस कसे आले त्यांच्या क्लायंट्सला जेव्हा त्यांनी ते रेमेडीज नाहीतर मग त्या गोष्टी पत्रिका पाहून सांगितल्यावरती, आजच्या पॉडकास्टमध्ये कव्हर करणार आहोत. आणि बऱ्याच गोष्टी म्हणजे स्टॉक मार्केट रिलेटेड, तुम्ही घर जेव्हा घेता त्यावेळी तुमच्या पत्रिकेत कोणतं स्थान ॲक्टिवेट हवं आहे, म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टी पण आज आपण सविस्तरपणाने माहिती करून घेणार आहोत आणि डिस्कस करणार आहोत. आजच्या पॉडकास्टचे जे गेस्ट आहेत त्यांचं नाव आहेत रोहित गोरे. रोहित दादा आहेत आपल्यासोबत, आजच्या पॉडकास्टचे जे गेस्ट आहेत. नमस्कार दादा, स्वागत आहे तुमचं आपल्या पॉडकास्टमध्ये. थँक्यू मला बोलवल्याबद्दल. सगळं वेलकम. सगळ्यात पहिले आपल्या ऑडियन्सला तुम्ही एक शॉर्ट इंट्रोडक्शन द्या. तुम्ही कुठून आलात आणि त्याच्यानंतर तुमचा जो प्रवास होता. तुम्ही मला म्हणालात मगाशी डिस्कशन करताना की तुम्ही कॉर्पोरेटमध्ये होतात, तर थोडंसं मला बरेच त्याच्यानंतर प्रश्न आलेत, कारण कॉर्पोरेटपासून ही जी जर्नी आहे ती कशी असणार आहे ते मला ऐकायला मी खूप इच्छुक आहे. थँक्यू फर्स्ट ऑफ ऑल मला बोलवल्याबद्दल सागर. आणि मला वैदिक पद्धतींमध्ये, आपल्या वैदिक ट्रेडिशन्समध्ये कुतूहल किंवा इंटरेस्ट म्हणतात ते अगदी लहानपणापासून होतं. तो पण लहानपणी बऱ्याचदा आपलं फोकस असतं शिक्षणावर आणि स्पोर्ट्सवर. मी त्याच्यावरच फोकस केलं बरेच वर्ष. मग इंजिनिअरिंग केलं, इंजिनिअरिंग नंतर मग MBA केलं SPJN आणि अशी ती वाटचाल कॉर्पोरेट आणि जॉबमध्ये सुरू झाली त्याच्यानंतर. परंतु ते वैदिक ट्रेडिशन्समधलं, वैदिक परंपरांमधलं जो इंटरेस्ट होता माझा, तो नेहमीच होता. आणि मग 15-1 वर्षांपूर्वी त्याचा अभ्यास मी सुरू केला. आणि असं म्हणतात ना की आपल्या आयुष्यामध्ये काही प्रसंग येतात. आणि माझं ट्रेनिंग, माझं पूर्ण आयुष्य त्या पॉईंटपर्यंत खूप लॉजिकल, सायंटिफिक असं अप्रोचचं आयुष्य होतं. आणि जिथे लॉजिकल सोल्युशन्स संपतात किंवा आपल्याला लॉजिकल सोल्युशन्स मिळत नाहीत, तिथे स्पिरिच्युअलिटी सुरू होते, असं माझं. मग ते ज्योतिषामध्ये तो इंटरेस्ट होताच लहानपणापासून. तर मी सुरू केला अभ्यास. आणि सगळ्यात ब्युटिफुल गोष्ट अशी आहे ज्योतिषाची, मला असं वाटतं माझ्या मते, की ते दोन्ही
ते स्पिरिच्युअल सुद्धा आहे आणि अत्यंत लॉजिकल सुद्धा आहे. ओके. सो माझ्यासारख्या ट्रेंड इन सायन्स, ट्रेंड इन लॉजिक, ट्रेंड इन कॉर्पोरेट वर्ल्ड, अशा माणसाला ते लॉजिकल Right. ॲस्पेक्ट खूप आवडतं त्याचं. हो. आणि त्याचबरोबर त्याचं स्पिरिच्युअल ॲस्पेक्ट ते लहानपणापासून असल्यामुळे त्याची पण खूप आवड बसली. ओके. त्यामुळे हे अशी ती जर्नी होती. ग्रेट ग्रेट. तुम्ही म्हणालात म्हणजे स्पिरिच्युअलिटी ही स्टार्ट होते, म्हणजे स्पिरिच्युअलिटी ही स्टार्ट होते जिथे ज्या आपण म्हणतो की लॉजिकल गोष्टी संपतात. Correct. तर तुम्ही सायन्सचं बॅकग्राऊंड असल्यामुळे तुम्ही त्या गोष्टी सगळ्यात पहिल्या पाहिल्या की ह्या चेंजेस आहेत आणि हे रिलेटेबल आहे स्पिरिच्युअलिटीला घेऊन. तर अशा 2-4 गोष्टी कोणत्या आहेत की ज्या कनेक्टेड तुम्हाला वाटलं की नाही हे सायंटिफिकली पण हे प्रूव्हन आहे आणि ह्या अशा गोष्टी चालल्यात? सो मला ज्योतिषाबद्दल विचारतोय. हा हा करेक्ट. तर तसं पाहिलं तर आपल्या वैदिक परंपरांमध्ये 4 वेद आहेत. ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि यजुर्वेद. या वेदांमध्ये ऋषीमुनींनी बराच ॲस्ट्रॉनॉमिकल इन्फॉर्मेशन कॅप्चर केला होता. ओके. म्हणजे त्याच्यामध्ये खगोलशास्त्रीय ज्ञान हे खूप आहे. आणि ॲज रिसेंटली ॲज काही वर्षांपूर्वी नासाचे जे फाउंडर होते कार्ल सेगन, त्यांनी वेदांना खूप अप्रिशिएट केलं आहे. त्यांनी वेदांचा अभ्यास केला होता आणि त्यांनी म्हटलं होतं की वेदांमध्ये जी खगोलशास्त्रीय इन्फॉर्मेशन आहे ती अनपॅरलल्ड आहे. तर ज्योतिषाचं बेस जो आहे तो वेदच आहे. राईट. म्हणजे एक प्रश्न मला खूपदा विचारतात लोक की ज्योतिष अंधश्रद्धा आहे का? करेक्ट. आणि ज्योतिष आम्ही ज्योतिषाला मानत सगळेजण म्हणतात. तर मग मी त्यांना एक प्रश्न विचारतो, म्हणजे 1-2 प्रश्न विचारतो त्यांना की तुम्ही काही वैदिक परंपरा फॉलो करता का? ओके. राईट. म्हणजे अग्नीला साक्षी मानून गृहप्रवेश करता का? किंवा तुमच्या लग्नांमध्ये अग्नीच्या आजूबाजूला सगळे रिच्युअल्स होतात का? तर सगळे 99% लोक म्हणतात की हो आम्ही करतो ते सगळं. तर याचा अर्थ काय की तुम्ही वैदिक परंपरांना फॉलो करता. आणि समजा नसेल जरी फॉलो करत तरी मी हा प्रश्न विचारतो त्यांना की तुम्हाला असं वाटतं का की ज्या लोकांनी वेद क्रिएट केले ते ऋषीमुनी, त्यांनी एक सॉलिड थॉट प्रोसेस त्या वेदांमध्ये टाकली होती. राईट. तर या दोन्ही प्रश्नांचा किंवा कुठल्याही एका प्रश्नाचा उत्तर समजा हो आलं तर मी त्यांना म्हणतो की वेद जेव्हा क्रिएट झाले त्याच्यानंतर ते वेद आपल्या जीवनात आत्मसात करून घ्यायला ऋषीमुनींनी 6 प्रकारचे वेदांग बनवले. वेदांग. आणि त्याच्या 6 पैकी एक आहे व्याकरण. फॉर एक्झाम्पल. राईट. व्याकरण म्हणजे काय? आपल्या इंग्लिशमध्ये आपण ग्रामर म्हणतो. तर वेदांना समजून घ्यायला तुम्हाला व्याकरण लागतं. आणि दुसरा वेदांग जो आहे तो आहे ज्योतिष. तो ज्योतिष वॉज क्रिएटेड टू मेक सेन्स ऑफ वेदास, टू अडॉप्ट वैदिक लाईफस्टाईल इन आवर लाईफ. अच्छा. राईट. परंतु लोक म्हणतात की आमचा विश्वास नाही. तर मी त्यांना हेच म्हणतो की समजा तुमचा वेदांवर विश्वास आहे किंवा असं वाटतं की वेदांनी तुमच्या आयुष्यामध्ये काही कॉन्ट्रीब्युशन केलं आहे, तर वेदांग त्याचेच अंग आहेत. इट्स लाईक सेईंग की माझा रोहित गोरेवर विश्वास आहे परंतु त्याच्या उजव्या हातावर विश्वास नाही. हे माझंच अंग आहे. राईट. तर ज्योतिष सुद्धा हे वेदांचं अंग आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये खूप सायंटिफिक इन्फॉर्मेशन आहे. ओके. ॲस्ट्रॉनॉमिकल खगोलशास्त्रीय इन्फॉर्मेशन आहे आणि त्याच्यावर बेसिस ज्योतिष्य बनवलं गेलं. ओके. ज्योतिष म्हणजे ज्योत इश, ब्रिंग टू लाईट. ओके. म्हणजे हे वेदांगच आहे. हे वेदांग आहे. हो बरोबर. आता तुमची इतकी चांगली स्टडी आहे ज्योतिषावर, तर ज्यावेळी तुम्ही असा म्हणजे तुम्हाला इतकी इन्फॉर्मेशन माहिती पडली, कधी तुम्ही कोणाला उपाय सांगितलाय सर्वात आधी आणि ती रेमेडी वर्क केले नाहीतर मग ती गोष्ट वर्क केले, असं काही सगळ्यात पहिले घडलंय? हो. म्हणजे 10-12 वर्षांपूर्वी जेव्हा मी अभ्यास सुरू केला तेव्हा मला असं वाटलं की रेमेडीज हा एक खूप इम्पॉर्टंट भाग आहे ज्योतिषातला. आणि मी जे लोक फॉलो करतात रेमेडीजला, जे ज्योतिषी
रेमेडी सांगतात, मी त्यांना एनकरेज करीन की ते करा, तुम्ही जरूर करा. परंतु माझा एक फ्रेमवर्क आहे. त्या फ्रेमवर्कमध्ये मी कर्मावर जास्त किंवा एफर्ट्सवर, तुम्ही कुठल्या टाईपचे कर्म, कुठल्या टाईपचे एफर्ट्स करायला हवे याच्यावर जास्त फोकस करतो. राईट. रेमेडीज ऋषीमुनींनी हजारो वर्षांपूर्वी क्रिएट केले होते. आणि माझा ॲनालिसिस असा आहे की रेमेडीजच्या 2 रेमेडीज, म्हणजे समजा त्यांनी म्हटलं की शनिवारी काहीतरी अमुक करा ॲज अ रेमेडी, दर शनिवारी करा किंवा दर मंगळवारी करा, दर बुधवारी करा. तर ऋषीमुनी त्या काळी त्या 2 मंगळवारांमध्ये बरंच काही सांगायचे त्या मनुष्याला करायला. राईट. आता ते कंटेक्च्युअल राहिलं नाही. आजच्या जगात त्या ॲक्टिव्हिटीज नाही आहेत, तर त्या म्हणजे रेलेव्हंट नाही आहेत, तर लोक ते विसरले. परंतु ते 2 मंगळवारमध्ये काय करायचं ते अजूनही आहे रेकॉर्डेड. तर ते करायला हवं, जरूर करायला हवं. परंतु त्याच्यामध्ये जे कर्म करायचे ते इक्वली इम्पॉर्टंट आहेत. ते समजा नाही केले तर त्या रेमेडीचा इम्पॅक्ट किंवा आउटकम तुम्हाला मिळत नाही. तर मी हेच सांगतो की जरूर करा. मी रेमेडीज सांगतो, परंतु मी हेही सांगतो की कुठली ॲक्टिव्हिटी, कुठले कर्म, कुठले एफर्ट्स तुम्ही करायला हवे, ते जास्त जरुरी आहे. आणि ज्योतिषाचं हेच काम आहे. म्हणजे माझे एक क्लायंट 10 वर्षांपूर्वी, आता तेव्हा तर मी प्रोफेशनली करत नव्हतो, परंतु त्यांना कळलं की मी अभ्यास करतो. तर त्यांनी विचारलं की मला असा असा प्रॉब्लेम येतो आहे. ते खूप माझ्या ॲक्च्युली घरी आले. मी घरी रविवार होता, मी घरी आरामात बसलो होतो आणि त्यांनी मला येऊन म्हटलं की मला असा प्रचंड जॉबमध्ये त्रास होतोय की मला कळत नाही आहे की मी माझ्या बॉसबरोबर माझं नातं जुळत का नाही, मी खूप फ्रस्ट्रेटेड आहे. तर मी म्हटलं चला बघूया तुमची पत्रिका. आणि बघितल्यावर असं कळलं की त्यांचा एक 6 महिन्याचा काळ आहे, 6 ते 1 वर्षाचा काळ आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी एल्डर्सचा आदर करणं जरुरी आहे. राईट. तर मी त्यांना विचारलं की तुमचे बॉस तुमच्यापेक्षा खूप मोठे आहेत का? तर ते म्हणाले हो, ते रिटायर होणार आहेत. म्हटलं तुम्ही त्यांना ॲज अ एल्डर ट्रीट करा. राईट. ते 1 वर्षात रिटायर होणार आहेत. तर कर्म हे करा की तुमच्या मोठ्यांचा आदर करा, रिस्पेक्ट करा. तुम्ही रिस्पेक्ट करायला लागले त्यांना तर तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट्स मिळतील. तर 2 महिन्यांनी त्यांनी मला फोन केला की मी जेव्हा माझा पर्स्पेक्टिव्ह चेंज केला, मी त्यांच्याकडे बघण्याचा माझा तो दृष्टिकोन चेंज केला, तेव्हा ते सुद्धा खूप माझ्याकडे त्यांचं पर्स्पेक्टिव्ह चेंज झालं आणि त्यांनी मला खूप मदत केली. आणि आता आम्ही वी आर व्हेरी क्लोज फ्रेंड्स. तर असं एक अनुभव आला की मला त्यांच्या पत्रिकेत दिसलं की ते बहुतेक एल्डरचा अनादर करतायत. तर मी त्यांना ती रेमेडी हे सांगितली की म्हणजे गुरूंची पूजा करा, जरूर करा, परंतु हे पण करा, तुमच्या आयुष्यातले जे गुरु आहेत, खरे गुरु, राईट, जे डे टू डे गुरुज आहेत तुमचे, त्यांचाही आधार करा. हे जरूर. शेवटी कर्म. मग कर्माचं तुम्ही कर्माला कसं डिफाईन कराल? त्यांचं काय वचन असतं? म्हणजे प्रत्येक जण असं म्हणतात की कर्माशिवाय एखादी गोष्ट, आता मगाशी तुम्ही म्हणालात की रेमेडी पण करताना ट्यूजडे टू ट्यूजडे, मंगळवार ते मंगळवार जी रेमेडी आहे त्याच्यामध्ये पण तुम्ही ते कर्म तसे ठेवायला पाहिजेत, तेव्हा जाऊन त्याचं फळ मिळणार तुम्हाला. बरोबर. मग कर्म तुमच्या हिशोबाने काय आहे? तर माझं 3 डायमेन्शनल एक फ्रेमवर्क आहे माझा स्वतःचं ॲस्ट्रॉलॉजिकल. आणि त्याच्यातला 3रा डायमेन्शन जो आहे तो कर्म आहे. तर एक साध्या सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न करतो म्हणजे आपल्याला अप्रिशिएट करता येईल. आपण लहानपणापासून विजेबद्दल, इलेक्ट्रिसिटीबद्दल शिकलोय थोडं बहुत, राईट. तर 3 गोष्टी असतात इलेक्ट्रिसिटीमध्ये. पहिली गोष्ट म्हणजे वीज निर्मिती, राईट. ती वीज निर्मिती होते कुठे? पॉवर प्लांटमध्ये होते. तर मी हेच म्हणतो की तुमच्या पत्रिकेमध्ये अनेक प्रकारचे योग असतात. आता आपल्या पत्रिकेमध्ये 12 घरं असतात, राईट. हे तर बेसिक सगळ्यांना मोरलेस माहिती आहे की 12 घरं. आणि ऋषीमुनींनी आपल्या आयुष्यातले सगळे पैलू, सगळे कंगोरे हे या 12 घरांमध्ये वाटून दिलेत. म्हणजे एक बेसिक फंडामेंटल संभावना कुठल्याही गोष्टीची प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात आहे, राईट.
परंतु ती संभावना वीक आहे की प्रबळ आहे की एक्स्ट्रीमली स्ट्रॉंग आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं, राईट. करेक्ट. तर मी हे बघतो की जो योग आहे तुमच्या पत्रिकेत, योग म्हणजे काय? योग म्हणजे कॉम्बिनेशन. कुठलाही कॉम्बिनेशन असू शकतो. तो योग, त्याला तुम्ही असा विचार करा की तो तुमच्या पत्रिकेतला पॉवर प्लांट, राईट. आता पॉवर प्लांट कित्येक प्रकारचे असतात. काही पॉवर प्लांट एका बिल्डिंगलाच इलेक्ट्रिसिटी देतील, पूर्ण एरियाला देतात, काही एक पूर्ण एरियाला सिटीला देतात, काही पूर्ण शहराला देतात, काही पूर्ण राज्याला देऊ शकतात. इतके मोठे मोठे पॉवर प्लांट्स असतात. तर हे जाणून घेणं महत्वाचं आहे की तुमच्या पत्रिकेतला तो पॉवर प्लांट किती पॉवरफुल. ओके, राईट. तर पहिली गोष्ट म्हणजे झाली की संभावना, राईट. दुसरी गोष्ट, आता विजेमध्ये किंवा इलेक्ट्रिसिटीमध्ये वितरण हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही खूप वीज निर्मिती कराल परंतु त्याचं वितरण होत नसेल नीट, तर त्याला फायदा नाही, राईट. तर ज्योतिष्यामध्ये मी असा विचार करतो की वितरण हे म्हणजे त्या योगाची शक्ती ही तुम्हाला योग्य वेळीस ट्रान्समिट झाली पाहिजे, राईट. तर ती होते कशाने? ती होते दशेनुसार, दशा, महादशा, राईट. दशेचा हा जो वरदान आपल्या ऋषीमुनींनी आपल्या वैदिक ज्योतिषामध्ये दिलाय, तो जगामध्ये फार कमी ॲस्ट्रॉलॉजीजमध्ये आहे. अच्छा. बरेचशा ॲस्ट्रॉलॉजी जे आहेत ते फक्त ट्रान्झिट्स बघतात, म्हणजे गोचर बघतात की आज प्लॅनेट्स कुठे आहेत, कुठल्या राशीमध्ये आहेत, कुठल्या घरात आहेत हे बघतात. परंतु दशेचं जे वरदान आपल्या ऋषींनी दिलंय ते प्रचंड आहे. तर मी असं विचार करतो की त्या योगाचा जो जी पॉवर आहे, ती इलेक्ट्रिसिटी, ती दशेनी आणि ट्रान्झिट्सनी तुम्हाला पोहोचते. तर ती दशा राईट असेल, अप्रोप्रिएट असेल, तर ती शक्ती तुम्हाला येणार. ओके, राईट. आता शक्ती आली, राईट, कॅपॅबिलिटी आली, ती ऊर्जा आली करण्याची. तिसरी गोष्ट, तिसरा डायमेन्शन माझ्या फ्रेमवर्कचा, जे तू मला म्हणालास की कर्म, की आता इलेक्ट्रिसिटी तर पोचली आहे पण सगळं पूर्ण बिल्डिंग रिकामी आहे, कोणीच नाही आहे, सगळे लाईट चालू आहेत, तर वेस्टच आहे, राईट. त्या इलेक्ट्रिसिटीचा वापर चांगल्या कामाकरता झालाच नाही, राईट. तर जे कर्म आहेत माणसाचे, ते हा तिसरा डायमेन्शन सगळ्यात इम्पॉर्टंट, की तुम्ही ती ऊर्जा जी तुम्हाला मिळते तुमच्या योगांपासून दशेनुसार, ती तुम्ही कुठल्या कामांमध्ये का, राईट. ते एफर्ट्स, ते कन्झम्पशन ऑफ द इलेक्ट्रिसिटी इज इक्वली इम्पॉर्टंट, राईट. तर दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. की आणि ज्योतिषमध्ये मी असं मानतो की तुम्ही ॲज अ ज्योतिषी तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे की तुम्ही कुठले कर्म करावे. ते समजा तुम्हाला सांगता नाही आलं की तुम्ही फक्त सांगितलं की हो तुमच्या पत्रिकेत जबरदस्त योग आहेत, तुमची दशा पण चांगली आहे, तुमचं सगळं छान होईल. त्यांनी काय होतं, माणूस विचार करतो की मला उत्तर मिळालंच नाही, मी करावं काय. तर रेमेडीज आणि कर्म हे याचं कॉम्बिनेशन करून तुम्ही त्या इलेक्ट्रिसिटीचा राईट कन्झम्पशन यूज करू शकता. राईट, करेक्ट. तर मला ना आता हे विचारायचं आहे, आता फॉर एक्झाम्पल एक उद्योगपती आहे, त्याच्या पत्रिकेमध्ये योग आहे आता की तो बाहेरगावी जाऊन त्याला चांगला सक्सेस आहे, तर तो योग पाहून तो जाण्याचा जो निर्णय, जो डिसिजन आहे, तो कसा ठरवू शकतो? त्याला कसं कळणार की हा डिसिजन योग्य आहे, आत्ताच बाहेरगावी जायचा, पत्रिकेमध्ये असल्यामुळे तो जातोय, पण हे कसं तो डिसाईड करणार की टायमिंग कोणता इम्पॉर्टंट आहे? बरोबर. तर आपलं फ्रेमवर्क आपण आत्ताच डिस्कस केलं. 3 गोष्टी आहेत. म्हणजे इलेक्ट्रिसिटीचं एक्झाम्पल घेऊन आपण की जनरेशन, डिस्ट्रीब्युशन अँड कन्झम्पशन, योग, दशा किंवा गोचर आणि कर्म, राईट. तर आणि हा ॲक्च्युली एक माझे क्लायंट होते, त्यांनी मला हा प्रश्न विचारला होता. तर ते एक दिवस त्यांनी मला फोन केला आणि म्हणाले की अरे मी खूप फ्रस्ट्रेटेड आहे रोहित. मी म्हटलं काय झालं, तर व्हिडिओ कॉल घेऊया का? म्हटलं हो घेऊया. तुम्ही त्यांना पाहिलं पहिल्यांदा, तर
ते असे खूप त्रासलेले अगदी, त्यांना मी कधी नेहमीच असं नीट नेटकं छान पाहिलं, ओके. परंतु त्या दिवशी अगदी त्रासलेले दिसले. मी म्हटलं झालं काय? तर ते म्हणले की त्यांचा बिझनेस होता आणि दे हॅड डन रिअली वेल इन इंडिया, आणि त्यांची इच्छा होती की मी परदेशात, युरोपमध्ये एस्पेशली, माझा हा बिझनेस वाढवावा. अच्छा. आणि ते मला म्हणत होते की मागचे 6 महिने मी खूप प्रयत्न करतोय आणि ते सक्सेसफुलच होत नाहीये. म्हणजे असं वाटतंय की आता होणार आणि थांबून जात आहे. तुम्ही खूप फ्रस्ट्रेटेड आहे. तर मी म्हटलं चला बघूया तुमची पत्रिका. 3 गोष्टी आपण ज्या डिस्कस केल्या, तुम्ही पहिले त्यांच्या पत्रिकेमध्ये याची संभावना पाहिली, तो पॉवर प्लांट पाहिला की तुमच्या पत्रिकेमध्ये परदेशात तुमच्या व्यवसायाची सक्सेस मिळण्याची संभावना आहे की नाही. करेक्ट. हे मी पहिले पाहिलं आणि मी त्यांना सांगितलं की तुमचा निर्णय अगदी बरोबर आहे की तुम्ही परदेशात जाऊन करावं. ओके. त्यांचा पॉवर प्लांट, व्यवसायाचा पॉवर प्लांट जबरदस्त होता. तर पण ते म्हणाले की मग सक्सेसफुल का होत नाहीये. करेक्ट. तर मी म्हटलं की योग्य वेळ येणार तेव्हा ते सक्सेसफुल होणार. ओके. तर ते म्हणाले योग्य वेळ आत्ताच आहे माझ्याजवळ. आत्ता आय हॅव कॅपिटल, आय हॅव पार्टनरशिप्स लाईन्ड अप, परदेशामध्ये सगळं लाईनअप झालं आहे. आणि मी म्हटलं थांबा, आत्ता तुमची जी दशा आणि गोचर चालला आहे, ज्या महादशेचा जो ग्रह आहे त्या महादशेमध्ये एक अंतर्दशा चालली आहे, ती तुम्हाला सपोर्ट करत नाही या गोष्टींकरता. तर 8 महिने थांबा. 8 महिन्यानंतर अशा ग्रहाची अंतर्दशा येणार की जी तुमच्या परदेशातल्या व्यवसायाला सक्सेस देण्याकरता अत्यंत अनुकूल आहे. ओके. तर ते म्हणले की ठीक आहे, पण मी 8 महिने थांबू शकत नाही. म्हटलं ठीक आहे, तुम्ही प्रयत्न करत राहा. तर तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या फ्रेमवर्कमध्ये तिसरी गोष्ट कर्म. तर मी त्यांना तेच म्हटलं की तुम्ही थोडे प्रयत्न चेंज करा. ओके. की तुम्ही पुढले 8 महिने अशा डायरेक्शनमध्ये एफर्ट्स घ्या की ज्यांनी तुमचं व्यवसाय पूर्ण सेटअप होईल, रादर दॅन लॉन्चिंग इट राईट नाव. म्हणजे तुम्ही आत्ता जाऊन लॉन्च करू नका. बाकी सगळं ग्राउंडवर्क आत्ता करा 8 महिने. राईट. की लोकांना खूप मीडियामध्ये जाऊन सांगू नका की आम्ही हे करतोय. तुम्ही आत्ता फक्त पहिले प्रिपरेशन करा, पार्टनरशिप्स एस्टॅब्लिश करा, चॅनल्स एस्टॅब्लिश करा आणि ब्रँडिंगवर काम करा, कसं ब्रँडिंग करायचं आहे, आणि मग 8 महिन्यांनी मग लॉन्च करा. तर ते म्हणाले ठीक आहे, हे पण चालेल. म्हणजे कुठे ना कुठे मला ती ऊर्जा आहे, तर ते एफर्ट्स करायची इच्छा होती. ते आता करतील. तर मी म्हटलं आत्ताच करून घ्या. तर ते म्हणाले ठीक आहे, मी करतो. मग त्यांनी ते केलं आणि त्यांची अंतर्दशा चेंज झाली आणि गोचर पण सपोर्टिंग होता आणि ही वॉज व्हेरी सक्सेसफुल आफ्टर दॅट. की त्यांनी पहिल्या प्रयत्नातच त्यांची सर्व्हिस ती लॉन्च झाली अँड त्याच्यानंतर त्यांनी मागे बघितलं नाही. म्हणजे टायमिंग इतकं इम्पॉर्टंट असतं. टायमिंग खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. प्रचंड इम्पॉर्टंट आहे. कारण जसं मी म्हणतो राईट, आपल्या सगळ्यांच्या पत्रिकेत 12 भाव आहेत. म्हणजे सगळ्या गोष्टींची संभावना प्रत्येकाच्या पत्रिकेत आहेतच. राईट. ओके. त्यामुळे आपल्याला हे जाणून घेणं जरुरीचं आहे की ते केव्हा करायचं. करेक्ट. तो योग ऍक्टिव्हेट केव्हा होतोय आणि त्या योगाचं मॅक्सिमम रिटर्न्स तुम्हाला केव्हा मिळणार, हे जर का तुम्ही नीट टाइम केलं तर तुम्हाला मॅक्सिमम रिटर्न्स मिळतात. म्हणजे तसंच जर आता मला बिझनेस स्टार्ट करायचा आहे, मी कॉर्पोरेटमध्ये कामाला आहे, तर बिझनेस स्टार्ट करायच्या अगोदर मी पत्रिका जर पाहिली की कधी मला स्टेप इन करायचंय, तर पत्रिकेमध्ये ते वेळ मला कळेल का की कोणता परफेक्ट टायमिंग असेल? ऍब्सोल्युटली कळतं. तर आता 2-3 टेक्निकल गोष्टी सांगतो, सोप्या करून सांगतो. तर जसं मी म्हटलं की 12 भाव सगळ्यांना मिळालेत. त्याच्यामध्ये 2 भाव आहेत. एक आहे षष्ठ भाव म्हणजे 6th हाऊस आणि एक आहे सप्तम भाव म्हणजे 7th हाऊस. षष्ठ भाव हा आपल्या जॉबचा असतो, जॉब रिलेटेड ऍक्टिव्हिटीज
हे आपण षष्ठ भावातून पाहतो. हम्म. आणि सप्तम भावातून आपण व्यवसाय किंवा बिझनेस रिलेटेड ऍक्टिव्हिटीज पाहतो. हम्म. आता षष्ठ भाव आणि सप्तम भाव सगळ्यांनाच मिळाला, म्हणजे आपण सगळेच जॉब पण करू शकतो Business आणि पण करू बिझनेस पण करू शकतो. तर तो पॉवर प्लांट आता आपण बघायचा की right. तुमचा जॉबचा पॉवर प्लांट जास्त स्ट्रॉंग आहे की हा. व्यवसायाचा Correct. पॉवर प्लांट जास्त स्ट्रॉंग आहे, राईट. आणि ते बघितल्यावर आपण डिसाईड करायचं की तुम्हाला तिसरी गोष्ट कर्म काय करायची, तुमचं फ्री विल काय. म्हणजे काही लोकांना जॉबमध्ये खूप सक्सेस मिळू शकतो, म्हणजे हो. मी इतक्या लोकांना ओळखतो जे बिझनेस करतायत, आणि व्हायस वर्सा, म्हणजे जे लोक जॉब पण करतात. जॉब खूप सक्सेस, म्हणजे हो. त्यांना बिझनेसमध्ये ते गेले तर अत्यंत सक्सेसफुल होतील, परंतु ते जॉब करतात. हा. तर तुमच्या मनात कुठले कर्म करण्याची इच्छा आहे, राईट. राईट. तुम्हाला तुमच्या फ्री विल काय, तुमचं फ्री विल म्हणताय की मी जॉब करणार, राईट. पण तुमचं पॉवर प्लांट त्या जॉबचं छोटं आहे व्यवसायाच्या पॉवर प्लांटपेक्षा, मग तुम्ही त्याच्यात खुश राहा. करेक्ट. माणसानी खुश राहिलं की नाही मी इतकंच कमावणार आणि मी इतक्यात मी खुश आहे, तर ते कर्म करा. करेक्ट. अल्टिमेटली व्हॉट इज इम्पॉर्टंट, खुशी. खुशी. राईट. राईट. मनाची शांती आणि जे तुम्हाला करायचंय ते तुम्ही करताय, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. आणि ह्यामध्ये असं पण होत असेल की बऱ्याच लोकांना इच्छा असते बिझनेस करायची, पण मे बी तिथे गेल्यावरती ते काम नाही होणार, नाहीतर बऱ्याच लोकांचे एक्झाम्पल्स घेऊन ज्यांचे लॉस वगैरे झालेत तर ते प्रयत्नच नाही करत. पण त्यांच्या पत्रिकेमध्ये टायमिंग पण आलेला असतो आणि ते चार्ट पण तसा बनलाय की इथे जर त्यांनी बिझनेस केला तर ते सक्सेसफुल होतील. करेक्ट. पण जस्ट बिकॉज त्यांना पत्रिकेचं इतकं ती माहिती नाहीये, नाहीतर ते कन्सल्ट पण नाही करत, त्यामुळे ती अपॉर्च्युनिटी निघून जाते. करेक्ट. असं पण होत असेल ना? होतं. तर मी हेच मानतो की ज्योतिषाने तुम्हाला एक म्हणजे त्याचा माझ्या सर्व्हिसेसचं मी नाव कार्मिक कंपॉस म्हणूनच ठेवलंय की ज्योतिष हे तुमच्या कर्मांचं गुगल मॅप्स, राईट. तुम्हाला कुठे जायचं आहे तिथे पोचण्याकरता 4-5 टाईपचे रस्ते आहेत, राईट. काही खूप दुरून येतात, तुम्हाला खूप दुरून जावं लागेल, परंतु तो रस्ता अगदी स्मूथ आहे, सरळ आहे, तुम्हाला काही टेन्शन नाही येणार त्या रस्त्यावर. काही रस्ते खूप कठीण आहेत, राईट, पण तुम्ही लवकर पोचाल. तर तुमची इच्छा काय, करेक्ट, राईट. तर ज्योतिषनी एक तुम्हाला डायरेक्शन आणि एक मदत मिळू शकते. ओके, राईट. ऑफकोर्स तुमचे बाकीचे स्ट्रॅटेजिस्ट असतात, म्हणजे जे बिझनेस पीपल असतात त्यांचे त्यांना गाईड करणारे, त्यांना काउन्सिल करणारे कित्येक लोक असतात, आणि मी नेहमी म्हणेन की तुम्ही त्यांचं काउन्सिलिंग जरूर घ्या तुमच्या बिझनेसबद्दल. परंतु ज्योतिषमध्ये तुम्ही तुमचा चार्ट बघितला तर तुम्हाला एक ॲडिशनल इन्फॉर्मेशन, एक ॲडिशनल सपोर्ट मिळतो की इज दिस द राईट टाइम, इज दिस द राईट डिसिजन ॲट द राईट टाइम, राईट. तर हे तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही सगळं सेटअप केलं आहे, तुम्ही सगळ्यांची गायडन्स घेतली आहे, सगळं ऑल you have raised your capital, you have made sure that your operations are sorted, तुम्ही ब्रँडिंग केलं आहे, सगळं केलं आहे, परंतु ज्योतिष तुम्हाला सांगू शकतं की तुम्हाला याच्यातून कुठल्या वेळेवर मॅक्सिमाइज करता येईल तुम्हाला. राईट. तर टायमिंगची गोष्ट आपली चालली आहे, तर रिअल इस्टेटमध्ये पण बऱ्याच जणांनी गुंतवणूक केलेली आहे. तर त्यावेळी पण काय होतं, कधी कधी ज्यांनी रेंटेड त्यांचे अपार्टमेंट दिलेत तिथे टेनंटचे इश्यूज वगैरे होत आहेत, तर ते त्यावेळी कन्फ्यूज होतात की काय करू आता, मी घेतलं तर आहे, मी सेल करू ती की तशीच राहू दे, होल्ड करू, की काही लोक न्यू अपार्टमेंट्स पण घ्यायला जातात, तर त्याच्यामध्ये पण टाइम मॅटर करतं का? हो, अगदी मॅटर करतं. ओके. म्हणजे 2-3 उदाहरणं घेऊन सांगतो. माझे एक क्लायंट होते, त्यांच्याजवळ जवळपास एक 15-20 प्रॉपर्टीज होत्या. काही प्रॉपर्टीज गोव्यामध्ये होत्या, काही मुंबईमध्ये होत्या, अजूनही आहेत. परंतु कोविड आलं 5 वर्षांपूर्वी आणि लोकांनी ट्रॅव्हल बंद केलं. राईट. त्या प्रॉपर्टीज ते एअरबीएनबीवर आणि Booking.com या वेबसाईट्सवर ते पब्लिश लॉन्च करून ते ही यूज टू मेक अ लॉट ऑफ मनी. खूप त्यांचा बिझनेस स्ट्रॉंग होता.
परंतु कोविड आलं, लोकांनी ट्रॅव्हल बंद केलं, हम्म. तर ते खूपच हादरले होते. हम्म. तर त्यांनी मला फोन केला आणि ते म्हणाले की मी काय करू, मी विकून देऊ का सगळ्या प्रॉपर्टीज आणि कुठला दुसरा व्यवसाय सुरू करू का, की कारण आता असं दिसतंय की. तर मी त्यांना काय म्हटलं की थांबा, तुमच्या पत्रिकेत मला तुमच्या पत्रिकेमध्ये प्रॉपर्टीज रिलेटेड बिझनेसचा जो पॉवर प्लांट आहे तो सगळ्यात स्ट्रॉंग आहे. त्यामुळे तुमचा जो निर्णय होता की मी प्रॉपर्टीजच्या थ्रू पैसे कमवणार, व्यवसाय करणार, तो सगळ्यात आयडियल निर्णय. तर तुम्ही थांबा. मी म्हटलं की 7-8 महिने किंवा 1 वर्ष थांबा. थोडं तुमचं नुकसान होईल, थोडं लिक्विडिटी वगैरे मॅनेज करा थोडी वेळ, पण मला असं दिसतंय की 1 वर्षानंतर तुमचा बिझनेस अजून वाढणार, भरभराटीने वाढणार. तर ते म्हणाले की मला तर खूप स्ट्रेस येतोय, मी काय करू, मला टाइम तसा होता आणि खूप म्हणजे हॉस्पिटॅलिटी आणि या सगळ्या बिझनेसेसची म्हणजे खूप वाईट परिस्थिती होती. तर त्यांना मी असं सांगितलं, तर ते म्हणाले की ठीक आहे, मी तुमचं ऐकतो, पण समजा मला चांगला व्हॅल्युएशन मिळाला तर मी सेल करेन. म्हटलं ठीक आहे, जरूर करा. पण त्यांना काही खास असं व्हॅल्युएशन, तेव्हा कोविडमध्ये लोक घेतही नव्हते, रिस्क घेत नव्हते, तर त्यामुळे त्यांनी विकले नाही. परंतु जेव्हा कोविड आटोपलं सगळं आणि लोकांची जी पेंटअप एनर्जी होती टू ट्रॅव्हल, ती 1 वर्षानंतर इतकी वाढली की त्यांच्या प्रॉपर्टीज म्हणजे 6-6, 8-8 महिने फुल. आणि ते मग मला म्हणाले, रोहित की अरे मी अजून दुप्पट करतोय, मी आय एम बाईंग मोर प्रॉपर्टीज टू कंटिन्यू दिस, अजून ग्रो झाले ते त्याच्यामध्ये. तर सांगण्याचं तात्पर्य हे की प्रॉपर्टीज कडेही मी तसंच बघतो आपल्या 3 फ्रेमवर्क्सनी. बरेचसे लोक असतात, म्हणजे माझे एक क्लायंट आणि मित्र पण आहेत, खूप सक्सेसफुल आहेत, प्रचंड पैसा कमावलाय, परंतु त्यांनी कधी प्रॉपर्टी घेतलीच नाही. ते नेहमी रेंटेड. ते म्हणाले मला की मी पहिल्यांदा जेव्हा प्रॉपर्टी घेतली मला खूप त्रास झाला त्या प्रॉपर्टीच्या बाईंग प्रोसेसमध्ये. इतका वैतागलो मी की तेव्हा मी डिसाईड केलं की मी कधीच प्रॉपर्टी. त्रास म्हणजे कोणता त्रास झाला त्यावेळी? म्हणजे त्यांनी प्रॉपर्टी घेतली, मग त्यांना ते पोझिशनच मिळेना. 1 वर्ष 2 वर्ष आणि त्यांना त्या प्रॉपर्टीमध्ये जाऊन राहायचं होतं. म्हणजे आपण जसं मॅनिफेस्ट करतो की अशीशी हवे, तिथे मग त्यांचं ते योग म्हणजे जायचंच होत नव्हतं. म्हणजे त्यांनी खूप अगदी खूप एफर्ट्स टाकून ती प्रॉपर्टी, मोठी प्रॉपर्टी होती म्हणजे, परंतु त्या बिल्डर्सनी ते पोझिशन खूपच लेट केलं. मग 1-2 वर्ष झाले, मग खूप त्यांची भांडणं झाली त्याच्यावरनं, आणि मग त्यांनी कसं बसं त्या संपवलं. मग ते जेव्हा मूव्ह झाले तेव्हा त्यांना कळलं की इतके प्रॉब्लेम्स आहे या प्रॉपर्टीमध्ये. पाण्याचा प्रॉब्लेम, छतामध्ये खूप इश्यूज आले, फाउंडेशनमध्ये लिकेज, तो खूप प्रॉब्लेम्स आले. तर त्यांनी मग ते ज्या किमतीत घेतलं होतं त्याच्या कमी प्राइसमध्ये सेल करून, मग त्यांनी तेव्हापासून म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हा की तुमच्या पत्रिकेमध्ये ती संभावना आहे का की तुमची प्रॉपर्टी असेल. राईट. ती संभावना नसेल तर तुम्ही काही करा, पैसा असेल तरी पण प्रॉब्लेम्स येतात. मग त्यांनी डिसाईड केलं की मी रेंटेडवरच राहणार, कारण ते खुश आहेत तिथे. आता खुश आहे. सो प्रॉपर्टीज, आणि टेक्निकली सांगायचं झालं की समजा चतुर्थ भाव आपल्या पत्रिकेमधला 4th हाऊस, चतुर्थ भाव हा असेट्स, प्रॉपर्टीज, व्हेकल्स करता असतो. याचे बरेच कॉम्बिनेशन्स बनतात, म्हणजे खूप कॉम्बिनेशन्स बघावे लागतात. अत्यंत डिटेलमध्ये जाऊन प्रत्येक माणसाचे अनेक चार्ट्स बनतात, एकच चार्ट नाही बनत. राईट. तर षोडश वर्ग ज्याला म्हणतात की 16 चार्ट्स बेसिक आहेत, त्याच्यावरही खूप चार्ट्स बनतात. तर या प्रत्येक चार्टमध्ये जाऊन तुम्हाला पाहावं लागतं की प्रॉपर्टी रिलेटेड काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात. तर एक सिम्पल कॉम्बिनेशन सांगतो की चतुर्थ भावाचा स्वामी कुठलाही ग्रह असेल, तो समजा तुमच्या एकादश भावात बसला. एकादश भाव हा तुमच्या इच्छापूर्तींचा भाव आहे. चतुर्थ भाव प्रॉपर्टीजचा, एकादश भाव इच्छापूर्ती, त्याचा मालक जाऊन इच्छापूर्तींच्या भावामध्ये बसला. म्हणजे काय कोरिलेशन तुम्ही म्हणाल
की प्रॉपर्टीजची इच्छा पूर्ण होणार. ओके. राईट. आता हा पॉवर प्लांट झाला. आता आपल्याला हे विचार करावा लागेल की हा पॉवर प्लांट किती स्ट्रॉंग आहे. करेक्ट. हा छोटासा पॉवर प्लांट आहे की मोठा पॉवर प्लांट आहे की खूप एनर्जी वाला प्रचंड मोठा पॉवर प्लांट आहे. त्याच्यावरनं आपण डिसाईड करतो की तुमच्या आयुष्यात तुम्ही प्रॉपर्टी घ्यावी की न घ्यावी आणि केव्हा घ्या. आता त्या ग्रहाची समजा दशा आली, एक टाइम पिरियड आला, महादशा म्हणा किंवा अंतर्दशा, तर त्याचे चान्सेस प्रबल होतात, तेव्हा तुम्ही प्रॉपर्टी घेणार. ओके. आता असंच आपण बऱ्याच लोकांचे स्टॉक मार्केटमध्ये इच्छुक असतात, म्हणजे इन्व्हेस्टिंग, त्याच्यामध्ये पण स्टॉक बाय करणं, सेल करणं, कोण लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्ट करून ठेवतात आणि जिथे त्यांचं कॅपिटल एक डिसेंट अमाऊंटला पोचतं आणि त्याच्यानंतर मार्केटमध्ये काही न्यूज असे ऐकून ते एक्झिट पण घेतात आणि इतका चांगला अमाऊंट अजून बनणार असते पण ती एक्झिट होऊन जातात. करेक्ट. त्याच्यामध्ये पण टायमिंग मॅटर, कारण आपला हा टायमिंगचा विषय चाललाय इतका, तर टायमिंग तर ऑब्व्हियसली सगळ्या गोष्टींमध्ये मॅटर करत असेल. अगदी मॅटर करत. तर ते जर त्यांनी पाहिली पत्रिका, त्याच्यामध्ये स्टॉक रिलेटेड पण आपण बघू शकतो का की याच्यामध्ये ग्रोथ होऊ शकते की लॉस होऊ शकतो की इथून एक्झिट घ्यायचंय? अगदी बघू शकतो. आता अजून थोडंसं टेक्निकल सांगतो. आपल्या पत्रिकेमध्ये पंचम भाव जो आहे तो स्पेक्युलेशनचा भाव आहे. राईट. आता पंचम भाव सगळ्यांनाच मिळाला. राईट. जगामध्ये एक मनुष्य दाखवा मला ज्याला पंचम भाव नाही, म्हणजे स्पेक्युलेशनची संभावना प्रत्येकाच्या पत्रिकेत आहे. राईट. आणि स्टॉक मार्केट इज the foundation of it is speculative. Right. So of course there are many ways to look at it. Some people look at stock market in a different way with a deep investment scenarios. परंतु स्पेक्युलेशन सुद्धा पंचम भावातून बघतो. आता पंचम भावाचा जो ग्रह स्वामी आहे, जो स्वामी तुमच्या पंचम भावाचा आहे, तो समजा तुमच्या द्वितीय भावात बसला. राईट. असे अगेन खूप चार्ट्स बघावे लागतात आणि खूप सारे कॉम्बिनेशन्स बघावे लागतात. एका कॉम्बिनेशननी होत नाही. परंतु मी अगदी सोपं असं की एक इंडिकेशन आपल्याला कसं मिळेल की तुम्ही स्टॉक मार्केटमधनं वेल्थ कमवू शकता की पंचमाचा स्वामी द्वितीयात बसला. द्वितीय भाव हा तुमचा वेल्थचा आहे. अच्छा. ओके. राईट. अगेन वेल्थचा भाव सगळ्यांनाच मिळालाय. राईट. पंचमाचा स्वामी द्वितीयात बसला म्हणजे एक फंडामेंटल पॉसिबिलिटी झाली की तुम्ही स्टॉक मार्केटच्या थ्रू पैसे कमवू शकता. ओके. राईट. वेल्थ क्रिएट करू शकता. वेल्थ. राईट. तर आता हे बघणं जरुरी आहे की तो पॉवर प्लांट किती स्ट्रॉंग आहे. राईट. आणि तो ग्रह जो आहे, जो पंचमाचा स्वामी द्वितीयेत बसला आहे, तो ग्रह कोणता? राईट. ओके. आता समजा तो ग्रह असेल मंगळ. मंगळचे कारक तत्व काय? एनर्जी, इनिशिएटिव्ह, इन्स्टंट डिसिजन्स, पटकन निर्णय, दुसरा निर्णय सुद्धा फटाफट निर्णय. राईट. तर तुमच्या पत्रिकेमध्ये समजा मंगळ बसला असेल तर एक इंडिकेशन, मी असं नाही म्हणत की मंगळ असेल तर सगळ्यांनी हेच करावं, तसं नाही म्हणत. त्याचं खूप डीप जाऊन अभ्यास करावा लागतो. राईट. परंतु एक इंडिकेशन असं मिळतं की तुम्ही मंगळासारखं बिहेव करा स्टॉक मार्केट. राईट. की इन्स्टंट डिसिजन घ्या. राईट. तुम्ही लॉंग टर्मचा खेळ तुम्हाला प्रॉबब्ली लेस प्रोडक्टिव्ह राहील. द वेल्थ दॅट यू विल जनरेट फ्रॉम से इंट्राडे ट्रेडिंग. राईट. कारण तिथे इन्स्टंट फ्युचर्स अँड ऑप्शन्स हे जे आहेत किंवा डेरिव्हेटिव्स किंवा ऑल दीज टूल्स टू मेक wealth out of stock market, which are instant decision making tools. Right. You have to decide today. Intraday trading मध्ये तुम्हाला आजच डिसाईड करावं. करेक्ट. भलेही त्या स्टॉक मध्ये असं तुम्हाला दिसेल की मी समजा पोझिशन घेऊन राहिलो बरेच महिने बरेच वर्ष तर खूप रिटर्न्स मिळतील. परंतु तुमच्या पत्रिकेत काय की मंगळ. राईट. म्हणजे तुम्हाला डिसिजन्स लगेच, म्हणजे तुम्ही डिसिजन्स घेतली तर त्याचा फायदा तुम्हाला आज जास्त आहे. राईट. आणि त्याच ठिकाणी समजा शनिदेव, आता माझे फेवरेट प्लॅनेट आहेत शनिदेव, कर्माचे स्वामी आहेत ना. तर परंतु शनी काय आहेत की शनी काय म्हणतात, स्ट्रॅटेजिक राहा. राईट. लॉंग टर्म राहा.
अच्छा. स्टेप बाय स्टेप डिसिजन घ्या, हम्म. हळूहळू तुमचं वेल्थ बिल्ड करा. हम्म. तर जरी तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये असाल आणि शनी तुमच्या पंचमाचा स्वामी द्वितीयेत बसला असेल, तर एक प्रिडिक्शन आपण बनवू शकतो आणि त्याला प्रचंड टेस्ट करावं लागेल. असं नाही की सांगून दिलं हा, हो बरोबर बसलाय, आहे, बरोबर आहे. तर तसं नाही चालत. परंतु एक प्रिडिक्शन आपण फंडामेंटल प्रिडिक्शन बनवू शकतो की what I will tell that client is ki you stay invested, लॉंग टर्म you stay long term, Ah. right? If you do this Quick instant decision making, intraday right, wala, intraday हाँ. and futures and options and all, so Shani doesn't like that. शनी देवांना ते आवडत नाही, त्यांना पेशन्स लागतं. तुम्हाला ते वेल्थ देणार, शनी प्रचंड वेल्थ देऊ शकतात, फक्त लॉंग टर्म. बरोबर आहे, राईट. ही लॉंग टर्म वेल्थ आहे. अच्छा. तर असं आपण एक डिसिजन Correct, फ्रेमवर्क. correct. आणि समजा शनींची दशा सुरू असेल, महादशा सुरू असेल, तर तेव्हा तुम्ही मॅक्सिमाइज करू शकता की आता शनी द्वितीय भावात बसलेत, राईट, आणि पंचमाचे स्वामी आहेत, राईट. म्हणजे तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये वेल्थ क्रिएट करू शकता. आणि तेव्हा तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओचा मॅक्सिमम अमाऊंट हा तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये लॉंग टर्म स्ट्रॅटेजीनी टाकला तर तुम्हाला मॅक्सिमम गेन्स. करेक्ट. राईट. सो ॲज अ सेट की ज्योतिष मला अशा करता खूप फॅसिनेटिंग वाटतं की हा, हे लॉजिकल पण आहे करेक्ट आणि स्पिरिच्युअल पण आहे. इतकं कनेक्टेड. म्हणजे अगदी स्टॉक मार्केटचा पण जर मंगळ ग्रह असेल तर तुम्ही इंट्राडे वगैरे तुम्हाला म्हणजे हे ओळखणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी जर आज म्हणजे ट्रेडिंग करायला जातोय तर त्याच्यामध्ये मला असं दिसतं की माझ्याकडे कॅपिटल आहे, मी काही लॉंग टर्मसाठी ठेवेल. माझा फ्रेंड मला सांगितल्यामुळे मग मी त्याचं ऐकून इंट्राडे करेन. म्हणजे मला काहीच एक आयडिया नाही तर विजन नाहीये. करेक्ट. मी त्याचं ऐकून करतोय, पण शेवटी काय की मी पण तेव्हाच खुश होणार जेव्हा माझ्यासाठी ती स्ट्रॅटेजी वर्क करेल. करेक्ट. मला ग्रोथ दिसेल, वेल्थ तिथे माझी जर चांगली होत असेल तर मला ते फायदा आहे. पण तेच जर मी ॲस्ट्रॉलॉजीमध्ये पाहून जर स्टेप इन केलं तर ते मार्ग पण म्हणजे आपण बोलू शकतो आपण तो कॅपिटल चांगल्या मार्गाला लावू शकतो. आणि एक सपोर्ट, एक तुम्हाला एक अजून एक इन्साइट मिळतो. म्हणजे मी इन्व्हेस्टर्सना नेहमीच सांगेन, तुमच्या इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर्सना तुमची स्वतःची जी स्ट्रॅटेजी जी तुमच्याकरता वर्कआउट झाली आहे इतके वर्ष, त्याच्यावर जरूर भरोसा ठेवा. ती नेहमीच अडॉप्ट करा, कारण ते तुमचं कर्म आहे. तुमची ती इच्छा आहे की तुम्ही असं करावं. परंतु तुम्हाला असं वाटत असेल की एक ॲडिशनल व्हॅलिडेशन, एक ज्योतिषाकडनं एक व्हॅलिडेशन किंवा एक सपोर्ट आपण घ्यावा का, तर जरूर घ्या, ते सुद्धा जरूर घ्या. म्हणजे तुम्ही ट्रेडिंग करताना सपोर्ट लाईनची गरज जशी तुम्हाला लागते तसंच तुमच्या लाईफमध्ये पण सपोर्ट म्हणून तुम्ही ॲस्ट्रॉलॉजरला तुम्ही एकदा नुसतं पाहून घ्या काय आहे चाललंय तुमच्या पत्रिकेमध्ये पण, ते इम्पॉर्टंट आहे. आणि 7.5 बद्दल आपलं आता चाललं होतं शनीची महादशा, त्याच्यावर जरा आपण आता चर्चा करूया. तुम्हाला काय वाटतं, जसं तुम्ही म्हणालात की एक डिसिप्लिन, पेशन्स शिकवून जातो शनी, तर तुम्ही त्याला थोडंसं डिफाईन कराल का? 7.5 महादशा जी असते ती एका माणसावर आल्यावरती कसं हे होतं आणि तो माणूस नंतर कसा डिसिप्लिन मध्ये येतो? जरूर. आता जसं मी म्हटलं की शनिदेव माझे फेवरेट ग्रह आहेत, कारण ते कर्माचे स्वामी आहेत आणि ते तुम्हाला ते तुमच्याकडनं कर्म करून घेण्याकरताच तुमच्या पत्रिकेमध्ये आलेत. राईट. तर शनी सौरमंडळात आपल्या प्रत्येक राशीमध्ये 2.5 वर्ष राहतात. राईट. चंद्र ज्या राशीमध्ये बसले आहेत, राईट, त्याच्या अलीकडची राशी, चंद्राची राशी आणि त्याच्या पलीकडची राशी, 2.5 असे ते 7.5 वर्ष होतात. राईट. आता आपण थोडं शनी आणि चंद्राला समजून घेऊ. राईट. की शनी काय आहेत, एका राशीमध्ये 2.5 वर्ष राहतात आणि चंद्र एका राशीमध्ये 2.5 दिवस राहतात. राईट. ओके. अगदी अपोजिट आहेत. करेक्ट. राईट. चंद्र 2.5 दिवस, शनी 2.5 वर्ष. राईट. आता एक उदाहरण घेऊन सांगतो. आपल्या परिवारामध्ये बरीच नाती असतात, परंतु एक नातं सगळ्यांनाच खूप आवडतं, आजी आजोबांचं आणि नातू नातवांचं. करेक्ट. राईट. तर
आजी आजोबा कसे असतात आपले, राईट? सगळ्या गोष्टी संथपणे करतात. करेक्ट. संयम त्यांच्यामध्ये खूप असतो. ते आजूबाजूच्या लोकांनाही सांगतात की अरे बाबा हळूहळू करा, आरामात. हो. पळापळ करू नका, Correct. शांतपणे करा, राईट? आणि लहान मुलं कशी असतात? खूप ऑपोजिट. अपोजिट. मंगळ जसं. चंद्र म्हणजे सॉरी. मी असं नाही म्हणत आहे की लहान मुलं हा. चंद्रानी रिप्रेझेंट होतात आपल्या पत्रिकेमध्ये, तसं नाहीये. मी हे उदाहरण देऊन सांगतोय की चंद्राचं आणि शनीचं हे जे नातं आहे हे खूप ब्युटिफुल नातं आहे, राईट? खूप सुंदर नातं आहे, राईट? जसं मुलांना काय आहे की आज मला खेळायलाच जायचं आहे, उद्या मला टीव्हीच बघायचा आहे, परवा मला क्रिकेटच खेळायचं आहे, नंतर मग मला वाचनच करायचं आहे, तर सारखं चेंज होत राहणं आणि अटेन्शन डेफिसिट, राईट? आज हे एका मिनिटाला हे, दुसऱ्या मिनिटाला ते, राईट? परंतु तुम्ही एक ऑब्झर्व कराल का की सगळ्यात जास्त नातू आणि नाती हे आपल्या आजोबांशी अटॅच असतात. लहानपणी सगळ्यात जास्त आपण कोणाकडनं शिकतो? आजी आजोबांकडनं, राईट? तुमच्या बरोबर असतील आजी आजोबा तर तुम्ही त्यांच्याकडनं जरूर शिकणार, राईट? तर तसंच ते नातं शनी आणि चंद्राचं आहे असं मला वाटतं. हा माझा अनालिसिस आहे की त्या 7.5 वर्षात शनी तुम्हाला एक अबिलिटी शिकवायला आले आहेत. ओके. राईट? असा विचार करा की तुमचं मन तेव्हा एका लहान मुलासारखं, बालकासारखं आहे की मला हे हवं, मला ते हवं, आज हवं, म्हणजे या क्षणाला हवं. परंतु शनी काय म्हणतात की हे शिक की सस्टेन्ड एफर्ट कसे करायचे. कधी कधी म्हणजे मी असं नाही म्हणत आहे की तुम्हाला फक्त संयमच लागतो आयुष्यात. संयम हा कधी ना कधी माणसाला शिकावाच लागतो. बरोबर आहे, राईट? ते शिकल्याशिवाय माणूस त्याची 360 डिग्री ग्रोथ होत नाही, राईट? तर शनीची 7.5 हे असा विचार करा की तुम्हाला संयम, लॉंग टर्म थिंकिंग, एफर्ट्स बेस्ड डे टू डे एक्झिस्टन्स हे सगळं शिकवायला शनीची 7.5 तुमच्या आयुष्यात आली. तुम्ही आज काही काम कराल आणि त्याचा निष्कर्ष किंवा रिझल्ट तुम्हाला आजच मिळेल हे नाही होणार शनीच्या 7.5. कारण आजी आजोबा काय म्हणतात मुलाला? थांब रे, बस आमच्या बरोबर, गोष्ट ऐक, मी तुला गोष्ट सांगतो, राईट? आणि गोष्ट एका सेकंदात सांगता येत नाही रे. सगळ्यात छान गोष्टी कुठल्या आहेत ज्या खूप तासनतास चालतात, राईट? तर तुम्ही समजा त्या फेजमध्ये 7.5च्या फेजमध्ये हे धडे मनापासून शिकले, तुमच्या चंद्राला तुम्ही संयम शिकवलं, तुमच्या मनाला, चंद्र काय मन आहे आपल्या पत्रिकेत, राईट? तर तुम्ही तुमच्या मनाला ते संयम आणि ते एफर्ट्स घेण्याची प्रवृत्ती ही शिकवली तर तुम्हाला आयुष्यभर त्याचा फायदा होतो, राईट? तर 7.5ला बरेच, म्हणजे मला वाईट वाटतं या गोष्टीचं की खूप भीती निर्माण केली गेली आहे. अरे तुमच्या पत्रिकेत 7.5 चालली आहे. म्हणजे माझे एक क्लायंट आले होते एकदा, ते मला म्हणाले की रोहित, मी खूप एफर्ट्स घेतोय आणि मला काहीच रिझल्ट्स मिळत नाही आहे. एका ज्योतिषाने मला सांगितलं की तुमचा हा खूप वाईट परिस्थिती आहे, तुमची 7.5 चालू आहे आणि मी खूप फ्रस्ट्रेटेड आहे, मी काय करावं, मला पटपट रेमेडीज सांग. मी म्हटलं अशा पटपट रेमेडीज तर शनीच्या नाहीच आहेत. तर ते म्हणाले की मी काय करू, पटपट सांग, म्हणजे मी ते पटकन करून माझी. म्हटलं असं होणार नाही. तुम्हाला बेस्ट रेमेडी की तुम्ही शनीचे लेसन्स जे आहेत ते शिकायला तुमची मनस्थिती तयार करा. ओके, राईट? की तुम्हाला हे इन्स्टंट तुमच्या कामामध्ये, तुमच्या व्यवसायामध्ये इन्स्टंट रिझल्ट्स आत्ता बहुधा नाही मिळणार. मिळू शकतात, मी असं नाही म्हणत. काही काही लोकांच्या पत्रिकेमध्ये 7.5 इज अ फॅन्टॅस्टिक पिरियड. त्याच्यामध्ये त्यांची खूप प्रगती होऊ शकते. करेक्ट. 7.5 त्यांना सगळं देऊन जाऊ शकतं. परंतु असा कॉमन धारणा आहे की 7.5 मध्ये थोडा वेळ लागतो तुम्हाला. तर तुम्ही ते शिकलात, मी त्यांना तेच सांगितलं की तुम्ही हे शिका. ओके, तुम्ही संयम बाळगा, नाही मिळणार तुम्हाला आत्ता, राईट? तर हळूहळू तुम्ही ते स्ट्रॅटेजाइज करा आणि तुम्हाला मिळणार. शनी देऊन जाणार, तुम्ही ग्रेट लेसन्स शिकले आयुष्यात तर तुम्हाला रिझल्ट मिळणारच. हो, बरोबर आहे. पण मगाशी जसं तुम्ही म्हणालात की शनी हे ऐकल्यानंतर लोक घाबरतात,
तर माझ्याकडे पण बरेच एक्झाम्पल्स आहेत. मी पाहिलंय जवळून लोकांचे ना जॉब्स स्विचवर स्विच होत राहतात. हो. त्यांचं तुम्ही म्हणालात की चंद्र हे मन आहे आणि ते चंचल असतं. करेक्ट. तर त्याच्यामुळे काय होतं की जर एखाद्या व्यक्तीचे EMIs वगैरे आहेत, होम EMI, सगळे EMIs वगैरे चालू आहेत आणि शनीची महादशा तेव्हा चालू झाली, तेव्हा काय होतं ना, कंटिन्यू जॉब स्विच होत आहेत, सॅलरीजमध्ये इश्यूज होत आहेत, EMI बाउन्सवर बाउन्स होत आहेत, लोनचे लोक कॉल करून फ्रस्ट्रेट करतात त्याला, म्हणजे तो अक्षरशः म्हणजे पागल झालेला असतो. आणि हे मॅक्सिमम त्या ड्युरेशनमध्ये मी पाहतो. करेक्ट. आपल्याकडे बरेच जण पॉडकास्टलाही आलेत, त्यांनी पण ही गोष्ट सांगितली. तर तुम्ही जसं म्हणालात की पेशन्स, पण हा पेशन्स कसा, म्हणजे तो टाइम असा असतो की आपलं डोकं चालत नाही. करेक्ट. काय डिसिजन घेऊ मी, कारण मन एक सांगत असतो आणि जसं आजी आणि आजोबा हे वेगळं सांगत असतात, म्हणजे शनी. करेक्ट. तर हे कसं म्हणजे स्टेबलाइज नाही तर मेंटेन करू शकतो की आपण त्यावेळी ऍटलिस्ट ह्या दोघांच्या मध्ये कोणता वे काढू शकतो? करेक्ट. तर 2 गोष्टी आहेत. एक आहे शनीची महादशा, राईट. शनीची महादशा जी असते, तर त्याच्याकरता आपल्याला एक ज्योतिषीय ॲनालिसिस करावा लागतो. की समजा तुमच्या पत्रिकेमध्ये चंद्र आणि शनीचं नातं हे खूप स्ट्रॉंग आहे, राईट. चंद्र शनीच्या राशीत बसलेत किंवा शनी चंद्राच्या राशीत बसलेत, राईट. म्हणजे चंद्राची राशी कर्क, कॅन्सर, राईट. इफ युअर सॅटर्न इज इन कॅन्सर, राईट. और इफ युअर मून इज इन कॅप्रिकॉन और अक्वेरियस, मकर किंवा कुंभ राशीत बसलेत, तर एक नातं बनलं. तर चंद्राची समजा शनीवर दृष्टी असेल तर शनीची चंद्रावर दृष्टी असणारच, कारण चंद्राला एकच दृष्टी मिळाली आहे, राईट. शनीला 3 दृष्टी आहेत. तर सांगण्याचं तात्पर्य हे की दृष्टी संबंध किंवा राशी संबंध असं बनलं तर एक संभावना अशी असते की 7.5मध्ये तुम्हाला एक्स्ट्रा एफर्ट घ्यावे लागते. तुमच्या मनाला थोडे स्ट्रिक्ट धडे मिळणार, राईट. थोडे जास्त स्ट्रिक्ट धडे मिळणार, राईट. मग आपण चंद्राकडेही बघू की चंद्र स्ट्रॉंग आहे, राईट. त्याच्यावर गुरुची पण दृष्टी आहे का? आणि जसं स्वामी समर्थ म्हणतात, भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे, राईट. ज्याच्या मागे गुरु बसले त्याला काय चिंता, राईट. त्याला काहीच चिंता नाही, राईट. समजा चंद्रावर गुरुची दृष्टी असेल, शुक्रांची दृष्टी असेल, शुक्रदेव पण गुरुच आहेत, राईट. देवगुरु देवांचे गुरु आहेत, बरोबर. शुक्रदेव हे दैत्यांचे गुरु आहेत. तर गुरूंची दृष्टी असेल किंवा तुमच्या लग्नेश जो तुमचा लग्नाचा स्वामी आहे त्याची दृष्टी असेल तर एक चंद्राला एक बळ मिळतं. आणि चंद्र समजा डिग्री वाईज चांगला असेल, त्याची स्ट्रेंथ चांगली असेल, नवमांश कुंडलीत चांगला असेल, दशमांश कुंडलीत चांगला असेल, तर असं समजा असेल सगळ्या पत्रिकेमध्ये चंद्राची स्ट्रेंथ आपण ॲनलाइज करू, मग ते धडे तुम्ही पॉझिटिव्हली घेता, राईट. की मला आता मी विचार करेन की मी आता वेडेवाकडे EMI घ्यायला नको, राईट. हा मला धडा शनी देईल की नको घेऊ आत्ता वेडेवाकडे EMI, राईट. आत्ता. आणि शनी काय म्हणतात पॉझिटिव्हली, कर्म करा, मेहनत करा. जो माणूस मेहनत करत असेल त्याला शनिदेव नेहमीच सपोर्ट करणार. कर्माचे देव आहेत ना, करेक्ट, राईट. ते शनी जी आपली फंडामेंटल कुंडली असते त्याच्यामध्ये असं म्हणतात शनी दशम आणि एकादश भावाचे खूप कारक आहेत. दशम भाव हा कर्माचा भाव आहे, राईट. शनी कर्माचे देव आहेत. त्यामुळे त्या पिरियडमध्ये समजा तुम्ही कर्माची साठ नाही सोडली की ठीक आहे मला त्रास होतोय पण मी जॉबला जाणं सोडणार नाही, मी माझा व्यवसाय वेळेवर जाईल. आणि शनींना हे नाही आवडत की तुम्ही हलगर्जीपणा करा. या मी 10 वाजता सांगितलं मी आलो 11 वाजता सांगितलं आणि संध्याकाळी आलो. डिसिप्लिन हे डिसिप्लिन तुम्ही शनीच्या महादशेमध्ये
समजा हे फॉलो केले राईट तर तुम्हाला फायदाच आहे. आणि शनीच्या 7.5 तुम्ही हे धडे फॉलो केले. पण मी मान्य करतो की लोकांचे जॉब जातात. लोकांचे जॉब जातात का? कारण तुम्ही त्यांना थोडं खोलात जाऊन विचारा राईट. मागचे 6 महिने जेव्हा शनी 7.5 सुरू झाली, मागच्या 1.5 वर्ष फॉर एक्झाम्पल, तुमचं फोकस कशावर? ओके. तुमचं फोकस स्किल डेव्हलपमेंटवर आहे? आर यू मेकिंग शुअर दॅट यू आर डिसिप्लिन्ड ॲट युअर जॉब, इन युअर बिझनेस? ओके. आर यू फॉलोइंग युअर ट्रान्झॅक्शन्स विथ अ लॉट ऑफ फोकस अँड डेडिकेशन? तर तुम्हाला असे उत्तर मिळतील की नाही, मी असं कोणतं तरी मिसिंग आहे त्यामध्ये. बऱ्याच गोष्टी मिसिंग आहेत. हो. मग त्रास होणारच राईट. असं कळलं की तुमच्या चंद्र जो आहे त्याचं आणि शनीचं घनिष्ठ नातं आहे तुमच्या पत्रिकेत, तर 7.5 किंवा महादशा येण्याच्या आधी हे प्रिपेअर करा स्वतःला. ओके. की या पिरियडमध्ये मी डिसिप्लिन राहणार, मी व्यवसाय सोडणार नाही, मी स्किलिंग सोडणार नाही, मी लॉंग टर्म विचार करेन, मी पटापट जॉब सोडण्या हे बऱ्याचदा तुम्ही थोडं विचार करून त्यांना थोडे ॲनालिसिस केलं ना की जॉब सोडला करे, तर ते म्हणतील की यांनी मला 20% इन्क्रीमेंट दिली, तुम्ही सोडून दिलं. पण मला तिथे गेल्यावर कळलं की हा जॉब तर माझ्या कॅपॅबिलिटीच्या बाहेरच आहे. मग मी 20% करता आलो, परंतु आता मला हा जॉब जमत नाहीये, त्यामुळे त्या कंपनीने काढून टाकलं मला, बंद पडली किंवा मागची कंपनी मला घेतच नाहीये माझी. तर हे मग असे प्रॉब्लेम्स येतात की मग तुम्ही थोडं स्ट्रॅटेजिक राहा, तुम्ही लॉंग टर्म राहा. तुम्ही हा विचार करा की शनी तुम्हाला हे सांगतायत की आणि नथिंग रॉंग विथ इट राईट. म्हणजे आयुष्यात एकाच प्रकारच्या ॲटिट्यूडनी तुम्ही आयुष्य म्हणजे नाही जगू शकत. तुम्हाला बऱ्याच टाईपचे स्किल्स, बऱ्याच टाईपचे ॲटिट्यूड लागतात. आणि तुम्ही बरोबर म्हणालात की जसं अनवॉन्टेड EMIs पण तुम्ही करून ठेवलात, तर शनी जे आहे ना हे तुम्हाला शिकवण्यासाठी येतो. तो भले तुमचा बॅड फेस आहे, पण जसं ते आपण बोलतो की एक शिस्त शिकवून जातात. ते शिस्त तीच शिकवतात की तुम्ही स्टेबल राहा, पेशन्स ठेवा आणि अनवॉन्टेड गोष्टी तुम्ही उगाच म्हणजे आपण नॉर्मल भाषेत तुम्ही असं बोलतो ना फालतू खर्च, करेक्ट, ते नका करू. करेक्ट. आणि एखाद्या व्यक्तीला ते डिसिप्लिन नसते, डिसिप्लिन म्हणण्यापेक्षा त्यांनी त्या गोष्टीकडे बारीकेने बघितलेलं नसतं कधी की इतक्या ह्या गोष्टी मॅटर करू शकतात फ्युचरमध्ये. करेक्ट. पण शनीच्या त्या दशेमध्ये त्या सगळ्या गोष्टी तो एक व्यक्ती शिकून जातो. करेक्ट. की कसं हँडल केलं पाहिजे सिच्युएशन. आपल्या डोक्याचं प्रोग्रामिंग होऊन जातं त्याच्यामध्ये. अगदी अगदी करेक्ट. आणि मी तेच म्हणतो की शनी चा पिरियड असेल, 7.5 असेल, महादशा असेल, इव्हन एक मोठी अंतर्दशा असेल, मन खंबीर करा, चंद्रावर लक्ष द्या, तुमच्या मनावर लक्ष द्या. बरोबर. आणि इथे स्पिरिच्युअलिटी तुम्हाला खूप मदत करू शकते. बरोबर आहे. तुम्ही समजा स्पिरिच्युअल बनले, करेक्ट, आणि कार्मिक पण बनले. असं नाही की तुम्ही माझी शनीची अंतर्दशा आली, आता मी सगळं कामधंदा सोडून फक्त स्पिरिच्युअलिटी करेन. तेही चूक आहे. कारण तुम्ही कर्मच नाही करत. तुम्ही कर्म नाही करत, मग शनीला नाही आवडणार ते. तुम्ही कर्म नाही करणार. तुम्ही कर्म करा, परंतु मनाकडे लक्ष द्या. मनाला स्ट्रेंथन करा, स्ट्रॉंग करा. आणि स्पिरिच्युअलिटी, मेडिटेशन, ऑल ऑफ दीज थिंग्स आर इम्पॉर्टंट ॲट दॅट टाइम. म्हणून तर 7.5 मी बघितलंय बरेचसे लोक मेडिटेशनकडे वळतात. का? ऍक्च्युली हे सगळे माझे पण एक्झाम्पल्स आहेत. अच्छा. हे सगळ्या गोष्टी माझे पण प्रश्न होते यामध्ये. कारण शनी म्हटल्यावर अगोदर मला नव्हतं माहिती, पण ज्यावेळी माझे प्रॉब्लेम स्टार्ट झाले, मी विचार केल्यावरती मला नंतर कळलं की माझी 7.5 चालू आहे. आणि बरेच चेंजेस झाले लाईफमध्ये त्यावेळी 2 वर्षापूर्वी. आता जिथे मी आहे ना, हे शनीनीच मला शिकवलं आहे काही गोष्टी, ज्याच्यामुळे मी डिसिप्लिन. आणि आपले व्ह्युअर्स पण आहेत, त्यांनी आतापर्यंत जितके स्पिरिच्युअल पॉडकास्ट पाहिलेत, हे त्याच कारण आहे की मी पण स्पिरिच्युअलिटीकडे त्याच्याचमुळे आलो आहे. तर शेवटी तुम्ही ज्या गोष्टी सांगत होतात ते प्रॉपर मी तोच विचार केला की ह्या होतात प्रत्येकाच्या लाईफमध्ये. आणि आता तेव्हा तुमचे कर्म काय आहेत की तुमचं इच्छा तेव्हा स्पिरिच्युअलिटीकडे जायची आहे की तुम्ही अल्कोहोलिझम मध्ये स्वतःला बुडवणार, राईट?
बरेचसे लोक तेही करतात की मला रिझल्टच मिळत नाहीये, मग दे डेव्हलप बॅड हॅबिट्स, मग ते डिप्रेशन डिप्रेशन, त्या सगळ्या गोष्टी सबस्टन्स अब्यूज, डिप्रेशन, एन्झायटी. सी, डिप्रेशन, एन्झायटी, all of these challenges, I won't call them diseases, that's the wrong word, but all of these scenarios need to be dealt with sensitivity, right? तुम्हाला ते विचार करून करावे की ओके, there is a chance that if I am not getting the results, I might fall into depression. तर ॲज अ ज्योतिषी मी हे जे आपलं तिसरं डायमेन्शन आहे, राईट, कर्माचं आपल्या फ्रेमवर्कमध्ये, ते खूप इम्पॉर्टंट आहे. ॲज अ ज्योतिषी यू शुड बी एबल टू टेल युअर क्लायंट की तुम्ही हे करा, या ऍक्टिव्हिटीज करा. मी असं नाही सांगणार त्यांना की स्पिरिच्युअलिटी करा, मी हेच म्हणेन की तुमचं मन खंबीर करा. तुम्हाला कशाने मन खंबीर, काही लोकांना असं वाटतं की मी 3 महिन्यातून 2 दिवस समजा एका ट्रिपवर गेलो तर मी रिचार्ज होऊन येतो, मग मी काम करायला मला काही प्रॉब्लेम नाही. तर मी म्हणतो ते करा, कारण त्यांनी तुमचं मन प्रफुल्लित होतं, तुमच्या मनाला दिलासा मिळतो, तुमचं मन खुश होतं. ते मन खुश करून या. काही लोक म्हणतात की मला मंदिरांमध्ये खूप मनात शांती मिळते. म्हटलं ऑफकोर्स जायलाच हवं. तुम्हाला शांती मंदिरांमध्ये मिळते, जा, अगदी जा, खूप बराच वेळ स्पेंड करा आणि मग कर्म करा. बरोबर आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी बॅलन्स करा, एकच गोष्टी नका करू. हा, म्हणजे तुम्ही फक्त मग ट्रिपला गेले तर मग ट्रिपलाच गेले, मग पुढे नेक्स्ट ट्रिप कधी जायचं तेच प्लॅनिंग. कर्म इज मोर इम्पॉर्टंट ॲट दॅट टाइम. बरोबर आहे. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना, जसं शनीमध्ये पण बरेच रेमेडीज लोक सांगतात की तुम्ही हे करा, प्रत्येक मंगळवारी तुम्ही हनुमान मंदिरात जा, शनिवारी तुम्ही तिळाचं तेल म्हणजे वाहा. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत रेमेडीज, ह्या कितपत वर्क करतात? शेवटी कर्म हा आहेच, कर्म तुम्ही करायलाच हवे, अगदी करायला. पण तुमच्या अंडरस्टँडिंग, कारण कसं आहे की तुमचं बॅकग्राऊंड जसं सायन्सचं असल्यामुळे ह्या रेमेडीजला तुम्ही वेगळ्या पद्धतीने थोडं सांगू शकता. तर तुम्ही थोडं आपल्या ऑडियन्सला सांगा हे कसं वर्क करतं. माझ्या क्लायंट्सला जरूर सांगतो की तुम्ही मारुतीच्या मंदिरात जा, जरूर जा. आणि जी तुम्हाला मारुतीच्या मंदिरात जी शांती मिळते ती शांती ती आत्मसात करा, राईट. त्या शांतीला एक्सपिरियन्स करा, त्या शांतीला तुमच्या मनामध्ये जाऊ द्या आणि तुमच्या मनाला शांत करा. करेक्ट, राईट. आणि मी नेहमी विचार करतो की शनीच्या 7.5मध्ये ऋषीमुनींनी का सांगितलं, राईट, की मारुतीची पूजा करावी. जरी म्हणजे आपल्या वैदिक पद्धतींमध्ये हे सगळं नाही आहे, परंतु त्यांनी का असं म्हणतात, खूप लर्नेड ज्योतिषी किंवा खूप संत लोक जे आहेत ते का म्हणतात की शनीच्या टफ पिरियड्समध्ये तुम्ही मारुतीची आराधना करावी. मारुतींनी आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला काय शिकवलं त्यांच्या आयुष्याची, राईट. भक्ती. म्हणजे शक्ती तर होतीच त्यांच्याजवळ, प्रचंड शक्ती होती. म्हणजे त्यांची इच्छा असती तर त्यांनी लंका स्वतःच्या जोरावरच जिंकली असती, काही कोणाची मदत नव्हती मारुतींना. परंतु आपण मारुतींकडनं अजून एक गोष्ट शिकलोय, भक्ती. बरोबर. आपण हे विसरतो, राईट. त्यांनी आयुष्यभर भक्ती केली आहे, राईट. भक्तीला डिसिप्लिन लागतं. भक्ती असं नाही की मी आज केली झाली भाजी भक्ती, राईट, उद्या करायची गरज नाही, राईट. भक्तीला तुम्हाला डिसिप्लिन लागतो, राईट. आणि मारुतींनी भक्ती आयुष्यभर केली. रामाची भक्ती त्यांच्या मनात नेहमी होती, राईट. तर मारुती तुम्हाला हे शिकवतात की भक्ती करा, बरोबर. आणि त्यांचे कर्म तर काय अफाट होत, राईट. करेक्ट. अफाट कर्म मारुतींचे. तर मारुतींच्या मंदिरात जाऊन तुम्ही हे 2 धडे स्वतःला शिकवले, राईट, की तुम्ही जे सांगितलं होतं की भक्ती करा, ती मी करणार आणि अफाट कर्म करणार. मग शनिदेव तुम्हाला का त्रास देतील? बरोबर आहे, राईट. तुमच्या मनात भक्ती आहे आणि तुम्ही कर्म करता. करेक्ट. म्हणजे स्टोरीच्या दृष्टिकोनाने पण एक स्टोरी आहे ती वेगळी आहे, पण
असं जर आपण सायंटिफिकली पण जर पाहिलं तर मारुती जे आहेत ते भक्ती म्हणजे स्पिरिच्युअलिटीकडे शेवटी आपण जातोय. प्रचंड. म्हणजे शनीच्या महादशेमध्ये एक जे लास्ट ऑप्शन जो असतो स्पिरिच्युअलिटी, आणि ते शिकवणारे मारुतीजी आपले. मारुतींनी सगळं शिकवलंय ना. भक्ती Correct. शिकवली, हम्म. शक्ती शिकवली, कर्म शिकवले, हम्म, हम्म, हम्म. राईट. ते धडे आपण आत्मसात केले, आपल्या आयुष्यात इम्प्लिमेंट केले, हम्म. तर मग शनिदेव तर आपल्याला मदतच. बरोबर. कुठलेही ग्रह आपल्या मी नेहमी म्हणतो की कुठलेही ग्रह आपल्या पत्रिकेमध्ये वाईट गोष्टी करायला आले नाहीत. हा. मग लोक मला म्हणतात की अष्टम भाव हा वाईट, हम्म. द्वादश भाव हा वाईट, षष्ठ भाव हा वाईट. म्हटलं वाईट नाही आहे, राईट. त्याच्या प्रत्येक भावामध्ये चांगल्या गोष्टी आहेत आणि वाईट गोष्टी आहेत, हम्म. राईट. तुम्ही त्या चांगल्या गोष्टी त्या ग्रहाबरोबर कंबाईन केल्या, घराच्या चांगल्या गोष्टी हम्म. आणि ग्रहाच्या चांगल्या गोष्टी, हम्म. या दोन गोष्टी तुम्ही कंबाईन केल्या तर तुम्हाला वाईट रिझल्ट का मिळतील? करेक्ट. राईट. नाही मिळणार. हो. ठीक आहे, इनिशियली तुम्हाला त्रास होईल की मला इन्स्टंटेनियसली रिझल्ट मिळत नाही आहेत. हम्म. आज आपल्याला सगळं इन्स्टंटेनियसली हवं आहे. एव्हरीथिंग इज ऑन डिमांड, राईट. करेक्ट. म्हणजे माझ्या जनरेशनचे लोक बरोबर. आम्ही दूरदर्शन पाहून हा. मोठे झालो. परंतु आज मी पाहतो की म्हणजे यंगस्टर्सना आणि मुलांना त्यांना इन्स्टंट हो. ची सवय झाली. Correct. नथिंग रॉंग विथ इट. आय एम नॉट क्रिटिसायझिंग एनीवन. मी असं नाही म्हणत आहे की जेनझीला सगळे, बरोबर, कारण आता जनरेशन तशी आहे. आता त्यांची बरोबर. जनरेशनच ती, करेक्ट. राईट. परंतु काही धडे ते शिकावे लागतील तुम्हाला, बरोबर. तर ते शिकायचे हो. आणि मॅक्सिमाइज करायचे तुमचे गेन्स. करेक्ट. खूप छान पद्धतीने तुम्ही एक्सप्लेन केलात. दुसरे 11वे घर सोप्या भाषेत कसे समजवा? हा, म्हणजे हे दुसरे घर तुम्ही सांगितलं होतं ह्याचं आहे, वेल्थचं, आणि 11वे कोणतं आहे? अच्छा, तर मी नेहमी म्हणतो हम्म. माझ्या क्लायंट्सना 2 गोष्टी सांगतो की आयुष्यामध्ये 2 गोष्टी तुम्हाला असल्या, 2 गोष्टींचा सपोर्ट असला तर बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. हम्म. एक म्हणजे तुम्हाला भाग्याचा सपोर्ट असला, ओके. राईट. हम्म. तुमच्या पत्रिकेमध्ये 9वा भाव हा भाग्याचा भाव आहे. हम्म. अगेन, व्हॉट हॅव वी लर्न्ड? 9वा भाव हा सगळ्यांना मिळाला, हो हो. राईट. म्हणजे भाग्य सगळ्यांच्या आयुष्यात आहेच, हम्म. राईट. परंतु तुम्ही असे कर्म करा की तुमचा 9वा भाव हा स्ट्रॉंग राहील. हम्म. आणि दुसरा म्हणजे तुम्हाला भाग्याची सपोर्ट राहील आयुष्यभर. हम्म. दुसरा भाव जो इम्पॉर्टंट आहे किंवा दुसरा एलिमेंट इन आवर लाईफ विच इज व्हेरी इम्पॉर्टंट इज इन्कम, हम्म. राईट. बरोबर. माणसाला इन्कमची साथ असेल आयुष्यभर तर तो कुठलेही प्रॉब्लेम्स ओव्हरकम करू शकतो. करेक्ट. हो. आणि भाग्याची साथ असेल तर बाकीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात, बरोबर. राईट. नाती चांगली बनतात, तुमची हेल्थ चांगली राहते कारण भाग्याची साथ आहे. बरोबर. तुम्ही डेंजर्समधून निघता बाहेर, Correct. संकटातून बाहेर निघता, भाग्याची साथ आहे आणि इन्कम चालू आहे, राईट. तर वेल्थ आपण द्वितीय भावामधून बघतो, हम्म. सेकंड हाऊस, हम्म. राईट. आपल्या पत्रिकेमध्ये 2 भाव आहेत ज्याच्यातून आपण आपलं वेल्थ आणि इन्कम बघतो. द्वितीय भाव 11th हाऊस, एकादश भाव. तर वेल्थ ऑपरेटिंग सिस्टीम असं मी एक क्रिएट केलं आहे, राईट. ओके. तर तुमच्या या वेल्थच्या भावामध्ये कुठला ग्रह बसला आहे, समजा नसेल बसला कुठला ग्रह, तर त्या वेल्थच्या भावाचा स्वामी कुठल्या घरात गेलाय हे तुम्हाला खूप इंडिकेशन देतं की तुमचं वेल्थ कुठून येणार. सिमिलरली 11व्या भावाचा स्वामी हा कुठे गेलाय किंवा 11व्या भावातले ग्रह हे तुम्हाला खूप इंडिकेशन्स देतात तुमचं इन्कमचं नेचर काय आहे. ओके. आणि मी काय नेहमी म्हणतो, जसा ग्रह आहे तसे तुम्ही बनाल तर तुम्ही आउटकम्स मॅक्सिमाइज कराल, राईट. तुमच्या सेकंड हाऊसमध्ये किंवा 11th हाऊसमध्ये आपण दोन्ही भावांमध्ये बघू की समजा मंगळ बसलेत, तर मी काय म्हटलं होतं की स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही विचार करू शकता की इंट्राडे ट्रेडिंग करा, हो. राईट.
म्हणजे असं नाही म्हणत आहे की त्यांनीच फक्त फायदा होईल, पण क्विक डिसिजन्स इज अ व्हेरी स्ट्रॉंग इंडिकेशन. तसंच 11th भावात समजा तुमचे गुरु बसलेत, राईट, तर ज्युपिटर इज नॉट ओनली अ गुरु बट ऑल्सो अ कन्सल्टंट. ॲज अ कन्सल्टंट व्हॉट डू यू डू? यू गाईड पीपल, राईट, एनी काइंड ऑफ कन्सल्टंट, राईट. ते एक बेसिक आलं. मग तुम्ही विचार करा की मी कुठल्या टाईपचा कन्सल्टंट बनावं, राईट. हे ज्योतिषाचं काम आहे की सगळे चार्ट्स बघून तुम्ही तुमच्या 11व्या भावाला स्ट्रॉंग कसं ठेवणार आयुष्यभर, याचं जे ऑपरेटिंग सिस्टीम आहे हे समजा तुम्हाला मिळालं तर आयुष्यातले कित्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. तुमचं इन्कम स्ट्रॉंग असेल तर तुम्ही कित्येक कुठल्याही संकटाला समोर जाऊ शकता, राईट. तर असं हे ऑपरेटिंग सिस्टीम आपण काढतो. मग आपण दशांशा चार्ट बघतो विच इज फॉर युअर करिअर, आपण नवांशा चार्ट बघतो, आपण बरेचसे चार्ट्स बघतो एका व्यक्तीचे, आणि त्याच्यावरनं आपण 11th भाव आणि द्वितीय भाव, वेल्थ ऑपरेटिंग सिस्टम, हे क्रिएट करतो. ऑल द 3 थिंग्स. तुमचं पॉवर प्लांट किती स्ट्रॉंग आहे, पिरियड कुठला चाललाय, डिस्ट्रीब्युशन ऑफ द एनर्जी, अँड व्हॉट काइंड ऑफ कर्माज यू शुड डू, तुमचे कर्म कुठले करायचे. या तिन्हींचा विचार करून तुम्ही समजा क्लायंटला नीट समजावून सांगितलं की तुम्ही हे करा तर तुम्हाला खूप फायदा होतो. आणि द रिझन आय बिलीव्ह, आय ट्राय टू डू दॅट. मी अशा करता करतो कारण 25 वर्ष कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये मी लिडरशिप पोझिशनमध्ये असल्यामुळे रोज डिसिजन्स घ्यावे लागतात. करेक्ट. आणि अनेक लोकांशी भेटणं होतं, खूप लोकांना लोकांचे प्रॉब्लेम्स समजावून घ्यावे लागतात. तुमची एक मोठी टीम असते, त्यांना समजावून घ्यावं लागतं. तर हा एक वर्ल्ड व्ह्यू ज्याला म्हणतात, दृष्टिकोन, हा माझ्या कॉर्पोरेट करिअरमुळे मला मिळाला. बरोबर आहे, राईट. मी खूप प्रसंग पाहिले, खूप जगात ठिकठिकाणी राहून आलो आहे, त्यामुळे कुठल्या टाईपचे प्रॉब्लेम्स येऊ शकतात याचा एक वर्ल्ड व्ह्यू मला मिळाला थँकफुली माझ्या करिअरमुळे. त्यामुळे त्याला आणि ज्योतिषाला कंबाईन करून तुम्ही वेल्थ ऑपरेटिंग सिस्टीम ही तिन्ही डायमेन्शन्समध्ये क्रिएट करू शकता. तर आता आपला पॉडकास्ट जो आहे खूप इंटरेस्टिंग पॉईंटवर आलेला आहे. आणि मला विचारायचं आहे, राहू याला नेहमी लोक वाईटच का बोलतात, आणि काही रेमेडीज राहू स्ट्रॉंग ठेवण्यासाठी जरा सांगा. हो, म्हणजे पुरातन काळात जेव्हा जग फार धार्मिक होतं, राईट, त्या काळात राहूला एक निगेटिव्ह किंवा क्रूर ग्रह असं म्हणायचे. ओके. तर राहू क्रूर ग्रह आहेत, त्यात काही दोन संशय नाहीत. परंतु त्या काळी राहूला का वाईट म्हणायचे, राईट. राहू एक क्रिएटर आहे इल्युजन्सचा, राईट. राहू मायाजाल क्रिएट करतो, राईट, असं म्हणतात. ज्याच्या पत्रिकेमध्ये राहू खूप स्ट्रॉंग, तो स्वतःवरही खूप मायाजाल क्रिएट करतो आणि दुसऱ्यांवरही क्रिएट करण्याची शक्ती त्याच्यामध्ये असते. अच्छा. पुरातन काळात या गोष्टी वाईट ठरवल्या गेल्या, राईट. कारण सात्विक काळ होता, धार्मिक काळ होता. तर दुसऱ्यांना मायाजाल क्रिएट करून तुम्ही इझिली ट्रॅप करणं हे चुकीचं आणि त्या काळी बरोबर होतं. पण आता मॉडर्न टाइम्समध्ये ऑल द मूव्हीज, पॉडकास्ट, ऑल द सोशल मीडिया, टेक्नॉलॉजी, ऑल ऑफ धिस, या सगळ्या गोष्टी राहूच्या आहेत. अल्टिमेटली काय, आपण मायाजाल क्रिएट करतोय, एक 2 डायमेन्शनल इमेज आपण कन्झ्युम करतोय, राईट. टीव्हीवर किंवा फोनवर किंवा स्क्रीन्सवर, ऑल ऑफ दॅट इज राहू, राईट. नाव त्याच्यातलं आपण एक्सेस केलं की तासनतास तुम्ही सोशल मीडियावर बसले आहात तर ते वाईटच, राईट. परंतु तुम्ही सोशल मीडियाचा उपयोग शिकण्याकरता, चांगल्या गोष्टींकरता, नॉलेज करता, या गोष्टींकरता तुम्ही केला तर तुमचा राहू चांगला, राईट. राहू, असं लोक बरेच म्हणतात, बरेचसे ज्योतिषांनी असं म्हटलंय की राहूची महादशा खूपच वाईट, राहूच्या महादशेमध्ये खूपच प्रॉब्लेम येणार असं. पण मी म्हणतो की आजच्या जगात
एक पॉझिटिव्ह राहू आपल्या पत्रिकेमध्ये असणं खूप गरजेचं आहे. ओके. राईट. राहू इज द प्लॅनेट ऑफ मॉडर्न टाइम्स, ऑफ टेक्नॉलॉजी, ऑफ सोशल मीडिया, ऑफ ऑल थिंग्स दॅट आर अबाउट मीडिया. राईट. आणि मीडियाच्या मीडिया नसेल तर आपल्या लाईफमध्ये खूप एक मोठी पोकळी आहे. राईट. करेक्ट. तर राहू हा मॉडर्न ग्रह आहे. आजच्या जगात राहू स्ट्रॉंग असणं ही चांगली गोष्ट आहे. समजा तुमच्या पत्रिकेत राहू चांगला नसेल, स्ट्रॉंग नसेल, तर बेस्ट रेमेडी 3-4 रेमेडीज आहेत म्हणजे, आणि ते कंटेक्स्च्युअल करावं लागतं. ऑफकोर्स धार्मिक रेमेडीज पण आहेत. कुठल्या देवीची पूजा करावी वगैरे हे पण आपण काढू शकतो, कारण राहू देवीला मानतो. तर ते तर आहेच, ते आपण कंटेक्स्च्युअली डिटरमाइन करतो. परंतु व्हॉट अ राईट यूज ऑफ सोशल मीडिया हा एक प्रॅक्टिकल कर्म आहे. समजा तुम्ही सोशल मीडिया शिक्षणाकरता वापरला, यूट्यूबचे व्हिडिओज टू गेट युअरसेल्फ ट्रेंड, टू डेव्हलप स्किल्स, तर तुम्ही सोशल मीडिया म्हणजे राहूला यूज करताय आणि चांगल्या कामाकरता म्हणजे शिक्षणाकरता यूज करताय. राईट. राहूचं चांगली गोष्ट आणि तुमच्या कर्मातली चांगली गोष्ट, या 2 गोष्टीला तुम्ही कंबाईन करताय म्हणजे ती रेमेडी झालीच ना राहूची. राईट. तुम्ही राहू म्हणतात की मायाजाल म्हणजे ब्रँडिंग, मार्केटिंग, सेल्स, ऑल ऑफ दिस इज राहू. राईट. तुम्ही व्हॅल्यूज ड्रिव्हन मार्केटिंग केली, ब्रँडिंग केलं व्हॅल्यूज ड्रिव्हन, तर तुम्ही राहूच्या चांगल्या गोष्टी वापरताय, चांगल्या कामा करता. राईट. तुम्ही खोटं नाही बोलत आहे. राईट. परंतु जे पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट्स जे आहेत तुमच्या सर्व्हिसचे, प्रॉडक्टचे, ब्रँडचे, ते तुम्ही एक्सपांड करून सांगताय. राहू इज ऑल्सो एक्सपान्शन. राईट. मास मीडिया, मास मार्केट्स, हे सगळं राहू आहे. कारण मीडिया जाते ना. बरोबर. लाखो करोडो लोकांजवळ मीडियाच जाते. एक माणूस किती लोकांना सांगू शकेल. राईट. तर तुम्ही ते चांगल्या गोष्टी तुमच्या सर्व्हिसेसच्या, चांगले एक्सपिरियन्स, चांगले फीचर्स, हे समजा तुम्ही एक्सपांड करून सांगितले, तर राहूला चांगलंच वापरताय ना तुम्ही. तर जे ट्रेडिशनल रेमेडीज आहेत, धार्मिक रेमेडीज आहेत, ते पण आपण सांगू शकतो. आणि या ज्या कार्मिक रेमेडीज आहेत त्या आपण सांगितल्या, तर हे कॉम्बिनेशन फॅन्टास्टिक. ओके, ग्रेट. आणि तुम्ही म्हणालात की नंतर पत्रिका पाहून तुम्ही देवीची वगैरे पण जी काही उपासना वगैरे असेल ती पण सांगणार. हो, ऑफकोर्स. करेक्ट. तर सर्वात आधी खूप छान वाटलं, मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्यात आजच्या पॉडकास्टमध्ये. तुम्ही जे कॉम्बिनेशन्स एक्सप्लेन केले, आता पण बरेच लोक पत्रिका त्यांची पाहून ते विचार करायला लागतील की काय चालू आहे. तर नक्की मी तुमचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करणार आहे. पण त्याच्या अगोदर आहे ना, तुम्ही केस स्टडी जी तुमची आतापर्यंत केली आहे, जे लोकांना एक्सपिरियन्स आले, ते थोडक्यात जरा आपल्या ऑडियन्सला सांगा. जरूर. 2 केस स्टडीज खूप इंटरेस्टिंग आहेत. एक केस स्टडी, एक हजबंड अँड वाईफ होते, माझे परिचित होते, आणि व्हेरी सक्सेसफुल कपल. त्यांनी दोघांनी मिळून बिझनेस टाकला, व्यवसाय सुरू केला आणि फॅन्टॅस्टिक सक्सेस दे गॉट. तर एकदा ते येऊन मला म्हणाले की आम्हाला भेटायचं आहे, इच्छा आहे तुम्हाला भेटायची. म्हटलं चला भेटूया. मग आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये भेटलो आणि त्यांनी दोघांनी असा प्रश्न विचारला की रोहित, आम्हाला एक फॅन्टॅस्टिक अपॉर्च्युनिटी आली आहे. त्यांचा महाराष्ट्रामध्ये बिझनेस होता, खूप सक्सेसफुल. आम्हाला एक अपॉर्च्युनिटी आली आहे की नॉर्थ इंडियामध्ये आम्ही एक्सपान्शन करू शकतो आमच्या बिझनेसचा. तर काय करावं, कारण इथलाही बिझनेस सांभाळायचा आहे, तर म्हणजे आम्हाला कुणातरी एकाला इथे राहावं लागेल आणि एकाला नॉर्थमध्ये दिल्लीला शिफ्ट व्हावं लागेल. तर करावं का? मी म्हटलं चला बघूया तुमची पत्रिका. आणि ॲनालिसिस करायला मला असं आढळलं की त्या दोघांच्याही पत्रिकेत असा योग होता आणि त्यांचं आपसात प्रचंड प्रेम आणि खूप फॅन्टॅस्टिक मॅरेज. दोघं एक दुसऱ्याला खूप सांभाळून सक्सेसफुल झाले. त्यांचं
कॉलेजपासून ते एकत्र होते. हो. पुढले 15 वर्ष एकत्र होते. तर मी असं पाहिलं त्यांच्या पत्रिकेत की समजा त्यांनी दोघांपैकी कोणी असं डिसिजन घेतलं की मी दिल्लीला जाऊन एक्सपांड करीन, तो जो दुरावा त्यांच्यात आला ओके. तर तो त्यांच्या मॅरेज करता चॅलेंजिंग असू शकतो. ओके. राईट. तर मी हे त्यांना सांगितलं की समजा तुम्ही, ते म्हणाले की पण आत्ता अपॉर्च्युनिटी खूप प्रचंड आहे आणि आम्हाला सगळं सेटअप झालंय, आमची इच्छा आहे डिसिजन घ्यायचं. म्हटलं सी, डिसिजन कुठले चूक नसतात, राईट. तुम्ही घ्या, आपण मग नंतर फेस करू त्याचं. तर त्यांनी घेतला. म्हणजे ते जे हजबंड होते ते नॉर्थला शिफ्ट झाले आणि वाईफ शी वॉज मॅनेजिंग द बिझनेस हिअर. मग 6 महिन्यांनी त्यांनी मला पुन्हा फोन केला की रोहित भेटायचं आहे. आणि ते भेटले आणि ते म्हणाले की तुम्ही जे सांगितलं होतं ते असं होत आहे की आम्ही जेव्हापासून दूर गेलोय तेव्हा आमपासून आमचे खूप खटके उडत आहेत, खूप खूप फ्रिक्शन होत आहेत, आम्ही एक दुसऱ्याची खूप काळजी घ्यायचो, तसं होत नाहीये. तर मी म्हटलं तेव्हा की तुमची पत्रिका पाहून मला असं दिसतंय की तुम्ही या 3-4 ऍक्टिव्हिटीज कराल एकत्र, तर ते खटके उडणं किंवा ते भांडणं होणं किंवा ते मतभेद बंद होतील. तर सांगण्याचं तात्पर्य हे की आपण कुठल्याही सिच्युएशनमध्ये आपण सोल्युशन काढू शकतो ज्योतिषावरून. बरोबर आहे. राईट. आणि मी त्यांना ते सांगितल्यावर त्यांनी ते फॉलो केलं. म्हणजे ऑफकोर्स मी असं नाही म्हणणार की मीच सांगितल्यामुळे त्यांचं ते झालं. त्यांचे काउन्सिलर्स, मॅरेज काउन्सिलर्स आणि त्यांचे स्पिरिच्युअल गुरुज, त्या सगळ्यांनी पण त्यांना बरंच काही सांगितलं. तर ते केल्यावर त्यांनी मग मला 6 महिन्यांनी पुन्हा सांगितलं की थँक्यू, की आमचा व्यवसायही खूप वाढला, आमचं नातंही स्ट्रॉंग राहिलं. पहिले 6 महिने खूप त्रास झाला. पण तर असं एक केस स्टडी. दुसरी एक केस स्टडी, आता जे हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल्स असतात, म्हणजे श्रीमंत लोक, बिझनेस पीपल, जसं फिल्म स्टार म्हणा, राईट. त्यांच्या आयुष्यात वेल्थ, व्यवसाय, हे सगळं इम्पॉर्टंट असतं, परंतु एक गोष्ट अजून इम्पॉर्टंट असते, त्यांचा ब्रँड. करेक्ट. राईट. ते आपल्या ब्रँडला खूप जपून असतात. बरोबर आहे. छोटीशी गोष्ट त्यांच्या ब्रँडला खूप अफेक्ट करू शकते. तर एकदा एक क्लायंट आले होते खूप फेमस, आणि त्यांनी मला म्हटलं की तर त्यांची इमेज सोसायटीमध्ये अशी खूप अपराईट, व्हॅल्यूज ड्रिव्हन, खूप म्हणजे खूप चांगले माणूस अशी इमेज आहे. त्यांचा तो ब्रँड आहे. आणि त्यांना एका कंपनीने अप्रोच केलं होतं ब्रँड असोसिएशन करता. राईट. आणि ती कंपनी गॅमलिंगमध्ये होती. राईट. तर ते म्हणाले मला की रोहित, पैसा इतका मिळतोय या ऑफरमध्ये, इतका प्रचंड पैसा की मला पुढचे 10 वर्ष मला टेन्शन नाही आहे, तर मी काय करू. तर मी त्यांना म्हटलं की तुम्ही समजा हे केलं, चांगलं वाईट काहीच नाही, तुम्ही पैसे कमवाल, परंतु तुमचा ब्रँड नक्कीच अफेक्ट होईल. बरोबर आहे. राईट. तुमच्या 3 डायमेन्शन्स, राईट, की संभावना काय आहे, हे होण्याची संभावना प्रबळ आहे, खूप पैसे कमवण्याची संभावना प्रबळ दिसते. दुसरी म्हणजे दशा पण चालू आहे तशी, की ती ऑफर आली तुम्हाला. आता तिसरं तुमचं कर्म, तुमचा डिसिजन काय, तुम्ही काय कर्म करणार. राईट. की तुम्ही तो डिसिजन घेतला आणि यू आर ओके, की तुम्ही मनात इतके खंबीर आहात की तुमचा ब्रँड थोडा अफेक्ट झाला तरी तुम्ही ते फाईट करा त्या ब्रँडला. म्हटलं हे तुम्ही स्वतःला विचारा की तुमचा ब्रँड अफेक्ट होणार. बरोबर आहे. लोक तुमच्यावर खूप ताशेरे ओढणार की हे असे कसे, तुमची इमेज वेगळी होती. पण तुमच्या मनात खंबीरपणा असेल की तुम्ही हे विथस्टँड करणार, तर मग तुम्ही करा. समजा तुम्हाला असं वाटतं की मला नाही करायचं, याच्यात पडायचं नाहीये, तर नका करू. म्हटलं हे तुमचा डिसिजन, हा कर्म तुमचा आहे, पण मला दिसतंय की तुमचा ब्रँड अफेक्ट होणार. राईट. तुमच्यावर ते ब्रँडवर संकट येणार, तुम्हाला लोक जे तुमचे खूप फॉलोअर्स आहेत ते तुम्हाला सोडून जाणार, दुसरे फॉलोअर्स येतील, दुसऱ्या टाईपचे म्हणजे फॉलोअर्स कमी नाही होणार, पण जे तुमचे आतापर्यंत जे फॉलोअर्स होते ते तुम्हाला सोडून जाणार. तुमची मनाची तयारी आहे का ते करायची,
तर करा. मग त्यांनी तो डिसिजन घेतला की माझी मनाची तयारी नाही हे करण्याची. त्यांनी मग 1-1.5 वर्षांनी त्यांनी मला म्हटलं की जरी ते पैसे मी नाही कमवले तरी मी खूप खुश आहे की माझे फॉलोअर्स मी सोडले नाही. कारण ते खूप जपले होते त्यांनी स्टार्टिंग पासून. खूप जपले होते. तर तेव्हा मला कुठे ना कुठे मनात ते ना रिग्रेशन असतं. भले त्यांनी पैसे कमवले असते पण ती जी मेहनत आणि ते मनात राहिलं असतं सारखं. खूप राहिलं असतं. बरोबर. खूप छान अनुभव होता दादा हा. आणि खूप काही शिकायला मिळालं. आपल्या ऑडियन्सला पण आज बऱ्याच गोष्टी, जसं त्यांना मी पॉडकास्टच्या सुरुवातीला सांगितलं होतं, आज बऱ्याच गोष्टी कव्हर होणार आहेत पॉडकास्टमध्ये आणि त्यांना पण बऱ्याच गोष्टी ऐकायला मिळाल्या. मी तुमचा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करतो. तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील पत्रिके रिलेटेड, तुम्ही नक्की रोहित गोरे यांना कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये सल्ले हे पत्रिका घेऊन ते सांगतील. पत्रिका तुम्ही त्यांना पाठवू शकता. आणि काही प्रश्न असतील तर तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आम्ही नेक्स्ट पॉडकास्टमध्ये ट्राय करू ते कव्हर करण्यासाठी. आणि खूप खूप धन्यवाद दादा. खूप बरं वाटलं तुमच्यासोबत बोलून. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच सागर. खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून आणि विशिंग यू ऑल द बेस्ट. ग्रेट सक्सेस इन युअर पॉडकास्टिंग जर्नी. खूप छान वाटलं मला आज. थँक्यू सो मच. थँक्यू. तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.